पार्वतीपते शिव हर 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 महादेव। भोलेनाथ शंकर भगवान की जय। शिव महापुराण की जय। नंदीश्वर महाराज की जय। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाध्वरनासकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय। यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय। तस्मै यकाराय नमः शिवाय। तस्मै यकाराय नमः शिवाय। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनिः यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बंधनात। अतिशय सुंदर पावन पर्व काळावरती चालत असलेली ही शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा कथेचा अनुष्ठानाचा हा तृतीय दिवस आरंभ होत आहे। मागच्या 2 दिवसापासून हे ज्ञान अनुष्ठान आपण पूर्ण करत आहोत। प्रथम विद्येश्वर संहिता काल पाहिली। विद्येश्वर संहिता जसं एखाद्या ग्रंथामध्ये एखाद्या पुस्तकामध्ये धडे असतात। पहिला धडा, दुसरा धडा, तिसरा धडा, चौथा धडा, 5वा धडा आणि त्या प्रत्येक धड्याला एक वेगळं नाव असतं। त्याचप्रमाणे शिवमहापुराणामध्ये 7 संहिता आहेत। प्रथम विद्येश्वर संहिता, द्वितीय रुद्र संहिता,
तृतीय शतरुद्र संहिता, चतुर्थ कोटिरुद्र संहिता, कैलाश संहिता, उमा संहिता आणि वायव्य संहिता, अशा 7 संहिता आहेत आणि या 7 संहितेमध्ये हा ग्रंथ या ग्रंथाचा विस्तार झालेला आहे, विभागला गेलेला आहे. अतिशय सुंदर भगवान भोलेनाथ शंकराच्या लीला अवतार वर्णनाची कथा म्हणजे शिवमहापुराण कथा सृष्टीच्या आरंभापासून ते अनेक युगाच्या चौकड्यापर्यंत संपूर्ण इतिहास सृष्टीचा शिवमहापुराणात सांगण्यात आलेला आहे. द्वितीय शतरुद्र संहिता या ठिकाणी रुद्र संहिता आपल्याला आरंभ करायची आहे. या रुद्र संहितेचे 5 भाग पडले पुन्हा आणि त्या 5 भागामध्ये प्रथम आहे सृष्टीखंड, द्वितीय आहे सतीखंड, तृतीय पार्वतीखंड आणि चतुर्थ कुमारखंड, पंचम युद्धखंड असे 5 खंड तयार झाले या संहितेमध्ये, या द्वितीय संहितेमध्ये. ही सगळ्यात मोठी संहिता आहे. मोठा कारण हा धडाच खूप मोठा आहे आणि म्हणून ही कथा भगवान भोलेनाथ शंकराच्या दिव्य लीलामृताला श्रवण करत असताना परम आनंद देणारी, परम कल्याण करणारी, जीवाला सुख शांती समाधान प्रदान करून देणारी कथा आहे. पहिल्या संहितेमध्ये आपण पाहिलं, प्रथम संहितेमध्ये विद्येश्वर संहितेमध्ये की प्रश्न पडला या जगतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिवलिंग कुठे निर्माण झालं, शिवलिंगाची आख्यायिका काय आहे. अग्निलिंग निर्माण झालं, ब्रह्मा विष्णूच्या महेशाला ब्रह्मा विष्णू या दोघांच्या विवादाला थांबविण्याकरिता अग्निलिंग तयार झालं आणि त्या अग्निलिंगाचं प्रतीक म्हणून पार्थिव लिंग, पाषाणलिंग, धातुलिंग, अनेक प्रकारचे रत्नलिंग, अनेक प्रकारचे लिंगाचे प्रकार होत गेले आणि भगवान भोलेनाथाच्या निर्गुण स्वरूपाचं दर्शन व्हावं. भोलेनाथ कोणे एका विशिष्ट वस्तूमध्येच आहेत, संकुचितता भगवंतामध्ये नाही, भगवंताची व्यापकता दर्शविणारं हे लिंग आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन अजून विज्ञानाने प्रगती केली आणि सांगितलं की आपल्या शरीरामध्ये ज्या पेशा असतात त्या पेशीचा आकार सुद्धा लिंगासारखाच आहे. शिवलिंग जसं असतं ना, साळुंक असते ना भगवंताची जशी, तसाच आकार आपल्या पेशीचा आहे. रक्तातला सर्वांगामध्ये परमात्मा शिव भरून उरलेला आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबा तेव्हामध्ये भगवान भोलेनाथ शंकर परमात्मा विराजित आहेत. असा जो परमात्मा सृष्टीच्या कणाकणामध्ये भरून उरलेला आहे त्या भोलेनाथाच्या निर्गुण स्वरूपाचं दर्शन म्हणजेच शिवलिंग आहे. अशी एवढी व्यापक व्याख्या शिवमहापुराणामध्ये भगवान शंकराची करण्यात आली. संकुचित वृत्ती नाही आहे, संकुचितता त्याग द्या, त्यागून टाका, तिचा विचार नका करू, तर्क वितर्क लावत बसू नका. भगवान भोलेनाथ शंकराच्या निर्गुण स्वरूपाचं प्रतीक म्हणजे हे शिवलिंग आहे. आणि शिवलिंगाविषयी सांगत असताना बरीचशी माहिती सांगितली, पार्थिव पूजा सांगितली, नैवेद्याचं फळ सांगितलं, धूपदीपाचं फळ सांगितलं, आरतीचं फळ सांगितलं. सुगंधित पुष्प भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहेत. सुगंधित पुष्प अर्पण केले पाहिजेत. ज्या फुलाचा वास येत नाही, सुगंध येत नाही, ती फुलं कितीही जरी भगवंताला अर्पण केली तर त्या फुलाचं उपयोग नाही. सुगंधित पुष्प भगवंताला अर्पण केली पाहिजेत. ज्या फुलाचा सुगंध येत नाही ती फुलं अर्पण करून मान्य होत नाहीत ती. आणि म्हणून सुगंधित पुष्प भगवंताला अर्पण करत जा. आणि ती फुल अर्पण करत असताना प्रभू या फुलासारखंच माझं मन आहे, मृदू आहे, कोमल आहे. जगाचे आघात सहन करत असताना डोळ्यात नेत्रात अश्रू येतात, पण ते सहन करण्याचं सामर्थ्य मला दे. म्हणून माझ्या मनाचं पुष्प करून मी तुझ्या चरणावर समर्पित करतोय. बिल्वपत्र भगवंताला अर्पण करा. बिल्वपत्राच्या माध्यमातून आपले 3 गुण समर्पित करा. अहंकार रूपी धूप ज्या वेळेला, उदबत्ती ज्या वेळेला, अगरबत्ती ज्या वेळेला, देवाला सुगंधित द्रव्य ज्या वेळेला भगवंताला अर्पण करतो तेव्हा सांगा, देवा ही अगरबत्ती जी जळायला लागली ना आत्ता पुढं ते निमित्त आहे. हे धूप
जे जळायला लागले ते निमित्त वास्तविक या धुपाच्या सोबतच तिळा तिळाने माझा अहंकार जळून नष्ट व्हावा, मी अहंकार विरहित व्हावा, अहंकारातून मला मुक्ती मिळावी आणि माझ्या साधनेचा सुगंध सगळीकडे सर्वत्र पसरावा, असे आशीर्वाद, अशी कृपा माझ्यावरती कर, हे शंकराला अर्पण करायचं. प्रत्येक वस्तू अर्पण करत असताना आपल्या आत आपल्या अध्यात्म जगायचंय आणि अशा प्रकारे भगवंताची पूजा केल्यानंतर परमात्मा प्रसन्न होतात. कनेक्शन जुळतं भगवंताबरोबर. दिसत नाही आपल्याला लाईट कुठे, पण ज्या वेळेला बटन दाबतो त्यावेळेला दिव्य प्रकाश त्या बल्बमधून, त्या बल्बच्या गोळ्यामधून बाहेर पडतो. वायरातली करंट दिसत नाही, पण बटन दाबल्याबरोबर जो प्रकाश निर्माण होतो त्या प्रकाशावरून हे लक्षात येतं का याच्यामध्ये करंट आहे, याच्यामध्ये लाईट आहे, याच्यामध्ये शक्ती आहे, विद्युत आहे, हे लक्षात येतं. त्याचप्रमाणे परमात्मा सृष्टीमध्ये दिसत नाहीये, पण ज्या वेळेला त्याच्याशी आपलं कनेक्शन जुडतं, आपलं नातं जुडतं, तेव्हा पावला पावलाला कधी माणसाच्या रूपात, कधी पशुपक्षाच्या रूपात, कधी आकाशाच्या, वायूच्या, पंचमहाभूताच्या रूपामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार व्हायला लागतं, दिव्य दर्शन व्हायला लागतं. पण ते दिव्य दर्शन करून घेण्याकरता तितकी मनस्थिती तयार झाली पाहिजे. यासाठी कथा, यासाठी कीर्तन, यासाठी पारायण, यासाठी भजन, यासाठी सण, यासाठी उत्सव, यासाठी एवढा सगळा संप्रदाय, संप्रदायातले सगळे संत, संतांनी सांगितलेला एवढा सगळा पसारा, केवळ एक भाव जागृत व्हावा भगवंताच्या चरणावर. म्हणून देव जनता, देव जनता, देव जनता, देव जनता, देव जानता, देव जानता, देव जानता, देव जानता, हो देव जनता, देव जनता, देव जनता, देव जनता, देव जानता, देव जानता, देव जानता, देव जानता, अपुलिया सत्ता, अपुलिया सत्ता, एकाएकी देव जनता, देव जनता, देव जनता, देव जनता, आपुलिया सत्ता, एकाएकी आपुलिया सत्ता, एकाएकी देव जानता, देव जानता, देव जानता, देव जानता. भगवंताला जाणण्यासाठी जो भाव लागतो तो भाव जागृत झाला पाहिजे आणि मग त्याचा साक्षात्कार होत असतो. सूक्ष्म रूपात असलेला परमात्मा प्रगट करण्याकरिता मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. संसाराच्या किती गोष्टी बोलल्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. 50 अक्षरासी करिशी भरोवरी, शेखी तुझे तोंड वैरी तुझ राया. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किती घरच्या लक्ष्म्या पाहिल्या असतील आज महिला मंडळांनी. किती घरच्या तयार होऊन, साडी घालून, नट्टापट्टा करून, दागिने घालून, हिच्या घरच्या दोस्तीने त्या घरच्या त्या मैत्रिणीच्या घरी, ह्या मैत्रिणीच्या घरी, हिच्या कशा लक्ष्मी आहे, तिच्या कशा. आज याच वर्षी पाहिलेत अशातला भाग नाही, याच्या मागच्या वर्षी पण पाहिलेत, त्याच्या मागच्या वर्षी पण पाहिलेत. लहानपणापासून आत्तापर्यंत कोणाचं वय 40, कोणाचं 35, कोणाचं 55, एवढे वर्ष झालं लक्ष्म्या पाहतोय. पण खऱ्या अर्थाने लक्ष्मी कधी स्वप्नात नाही आली, कधी प्रसन्न नाही झाली का? तिला नुसतं या कातड्याच्या चर्मचक्षूंनी पाहिलेलं आहे, अंतर्मनातून पाहण्याचा प्रयत्नच केला नाही कधी. ज्ञानचक्षुनी पाहिल्यानंतर तिचा साक्षात्कार होत असतो.
गणेशाचा उत्सव दरवर्षी साजरा करतो, खऱ्या अर्थाने आपल्याला गजाननाचं दर्शन झालं नाही. दररोज भगवंताला नमस्कार करतो, खऱ्या अर्थाने भगवंताचं दर्शन साक्षात्कार झालं नाही का? ज्ञानचक्षु उघडे झाले नाहीत म्हणून. परमात्मा या डोळ्यांनी नाही पाहायला मिळत. परमात्म्याला पाहण्याकरिता ज्ञान दिव्य दृष्टी प्राप्त झाली पाहिजे, आणि ती प्राप्त होते सत्संगतीतून, कथेच्या श्रवणातून, ती प्राप्त होते ज्ञान अर्जनातून. ज्ञानांजन घालणारे सद्गुरू, डोळ्यामध्ये ज्ञानांजन घालणारे भेटले का सद्गुरू ज्ञानाचं अंजन डोळ्यामध्ये घालतात आणि मग दृष्टी प्रदान करतात. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ज्ञान दृष्टी देतात आणि मग सांगतात, पहा माझं विश्वरूप. आणि मग विश्वरूप दाखवलं तेव्हा कळायला लागलं. सृष्टीच्या कणाकणामध्ये समावलेला परमात्मा पाहण्याकरिता ज्ञानदृष्टी अत्यंत आवश्यक आहे. द्वितीय संहितेला आरंभ झाला, ज्या संहितेचं नाव आहे रुद्र संहिता. त्यातलं प्रथम सृष्टी खंड निर्माण, प्रथम सृष्टी खंड आरंभ झालं. या प्रथम सृष्टी खंडामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कथा आली नारद गर्वहरणाची कथा. या खंडाला आरंभ करूयात. हरिहि ओम. हरिहि ओम. विश्वोद्भव स्थिती लयादिषु हेतुमेळं गौरीपतिं विदितत्वमनन्तकीर्तिं मयाश्रयं विगतमयामचिन्त्यरूपं बोधस्वरूपममलं हि शिवं नमामि. वन्दे शिवं तं प्रकृतेर्नादिं प्रशान्तमेकं पुरुषोत्तमं हि स्वमया कृत्स्नमिदं हि सृष्ट्वा नभो वदन्तिर्बहिरांस्थितो यः वन्देन्तरस्थं निजगूढरूपं शिवं स्वसृष्टिद्यमिदं विचेष्टे जगन्ति नित्यं परितो भ्रमन्ति यत्संगनिधौ चुंबकलोहवत्तम. जो परमात्मा अनंत कीर्तिवंत आहे, जो परमात्मा गौरीचा पती आहे, तत्वज्ञ आहे, मायेला निर्माण करूनही मायापासून विरक्त आहे, असा तो परमात्मा भगवान भोलेनाथ शिव. त्या शिव भगवंताची मी आज तुम्हाला कथा सांगणार आहे. सुतजी महाराज शौनक आदी ऋषींना समोर घेऊन ही दिव्य कथा सांगायला लागले. एका काळाची गोष्ट आहे, खूप जुन्यापूर्वी काळची गोष्ट आहे, अनंत कालाच्या पूर्वीची गोष्ट आहे. ती गोष्ट मी सांगतो. सहजच एका दिवशी नारदजी फिरत फिरत निघाले. नारदजी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. सृष्टीचा सृष्टीखंड ज्या वेळेला आरंभ होईल मी त्यामध्ये सांगणार आहे सृष्टीखंडामध्ये काय काय झालं, कारण ही सृष्टीखंडच आरंभ झालेला आहे. तर पुढे सृष्टीच्या आरंभी सगळ्यात पहिल्यांदा कोण जन्माला आलं याचा सुंदर इतिहास पुराणांमध्ये आहे. नारदजी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि मानसपुत्र असल्याच्या नंतर नारदजी निघाले आणि नारदजी निघाले फिरत 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 हिमालय पर्वताच्या पायथ्याशी रांगेमध्ये फिरत होते. आणि फिरत असताना एक सुंदर गुफा दिसली त्या ठिकाणी. तर गुफेमध्ये गेले. निर्मळ पाणी गुफेतून बाहेर झुळझुळ झुळझुळ वाहत होतं. मध्ये अनेक झाडांच्या मुळ्या पसरलेल्या होत्या. अनेक वेली त्या मुळ्यांना पकडून वर चढलेल्या होत्या. अत्यंत सुंदर रमणीय स्थान होतं तिथं. आणि त्या रमणीय स्थानामध्ये गेले. असं वाटलं काय निसर्गरम्य सौंदर्य आहे. तुमच्या गंगेच्या काठावर गेलं की कसं वाटतं बरं. गंगा पाहिली डोळ्यांनी की पारणं फिट्ट डोळ्याचं. खळखळ खळखळ वाहणारी गंगा, किती शांत, मनाला समाधान करून देणारी आहे. असे काही स्थान निसर्गरम्य असतात की जिथे गेल्यानंतर आपोआप मनाला समाधान भेटतं. आणि त्या ठिकाणी समाधान झाले. थोडंसं शांत बसावं म्हणून नारदजी बसले असे ध्यानाला.
तुम्ही ध्यान करता म्हणून सांगितलं. काल मला बऱ्याच जणांचं अनुग्रह झालेले, गुरुकृपा झालेली आहे. तुम्ही सगळेजण ध्यान करणारी मंडळी आहात, गुरुच्या मंत्राचा जप करणारी मंडळी आहात. कसं ध्यान करता बरं? ध्यानाला बसल्याच्या नंतर खरं खरं तुमचं मन लागतं का डोळे झाकल्याबरोबर काही आठवतं दुसरंच? लक्ष इकडे तिकडं पळतं ध्यानाला बसल्यानंतर. ज्याचं मन स्थिर नाही ना त्याला ध्यानच लागत नाही. आमच्या इकडे आम्ही ध्यान शिकवायचो, ध्यान केंद्र चालायचं. आणि ध्यान केंद्रामध्ये एक नवीन महिला आली शिकायला ध्यान. मला म्हणाले मला पण शिकवा माऊली ध्यान. मी म्हणलं शिकवते बाई, बस बस म्हणल्यानंतर ती बसलीशी. मी म्हणलं मांडी घाल, तिने मांडी घातली. मी म्हणलं पाठीचा कणा ताठ. पाठीचा कणा कसा? कुणाला सांगितलं? असं नाही बसायचं कुबड काढून. असं बसलं की कधी झोप येते. हे असं बसायचं, हे असं. छाती पुढं नाही करायची, अशी असं बसायचं. सहज मेरुदंड उभा झाला पाहिजे. असं मेरुदंड म्हणजे काय माहिती आहे? पाठीतले मनके असतात ना, पाठीतले 21 मनके असतात, असे ते मनके सरळ रेषेत आले पाहिजेत. का तर त्या पाठीतल्या 21 मनक्यामधून मज्जातंतू वर मेंदूला टच झालेली आहे. आणि ती मज्जातंतू जागृत झाल्याशिवाय ज्ञान अमृत प्राप्त होत नाही. म्हणून असं कसं बसलं पाहिजे? पाठीचा कणा ताठ, सरळ रेषेमध्ये. मांडी घातली पाहिजे. मी सांगितलं मांडी घाला, त्यांनी मांडी घातली. सरळ रेषेत बसा. असं सरळ रेषेत बसल्या. म्हणलं ज्ञानमुद्रा करा, ज्ञानमुद्रा केली. दोन्ही गुडघ्यावर असे दोन्ही हात ठेवा, ठेवले. म्हणलं अर्धोन्मिल्य दृष्टी करा. किंचित डोळे उघडे आणि किंचित झाकले, जसं नासागरी दृष्टी ज्याला म्हणतात. नाकाच्या टोकावर दृष्टी ठेवायची आणि श्वास घ्यायचं, सोडायचं, घ्यायचं, श्वास सोडायचं. मला घेता सो सोडिता हम सदा चाले सोहम सोहम. त्यांना सांगितलं करा, ध्यान करा. आणि अशा पद्धतीनं घरी जायचं, दररोज ध्यान करायचं 15 मिनटं. आणि 8 दिवसानंतर येऊन सांगा की असं करता करता तुम्हाला काय दिसलं. 8 दिवसाने ती आली पळत. माऊली म्हणली मला काय हो तुमचं ध्यान माऊली. बाबा म्हणली इतकं आवडलं मला तुमचं ध्यान, इतकं आवडलं, इतका फायदा झाला. मला वाटलं नक्कीच साक्षात्कार झाला. 1-2 चक्राची जागृती झाली असेल असं वाटलं मला. म्हणून मी म्हणलं काय हो काकू तुम्ही ध्यान केलं का? हो म्हणे मी दररोज ध्यान केलं. मग काय तुम्हाला काय दिसलं का? देवबिव दिसला ध्यानामध्ये? हां, साधनेला बसल्यानंतर भगवंताच्या सगुण स्वरूपाचा साक्षात्कार झाला. त्या म्हणल्या तुम्ही इथं सांगितले असं असं मांडी घाला, अशी मानताट करा, नाकावर दृष्टी ठेवा आणि तुम्ही असं असं सांगितलं, श्वासावर लक्ष ठेवा. मी गेले घरात आणि असं करायला चालू केले. अहो काय सांगा, मला आठवलं. काय आठवलं? मी 2 महिन्यापूर्वी आमच्या शेजारणीला शिरभर हरभऱ्याचं पीठ दिलं होतं, ते आठवलं म्हणे मला. मी पळतच गेले आणि जाऊन माझं शिरभर पीठ उसनं दिलेलं मागून आणलं म्हणली. आता ध्यानाला बसल्यानंतर असं जर पीठ मीठ असं जर समजा आठवायला लागलं, झालं की उद्धार आपला. अशा ध्यान करण्याला काय अर्थ आहे? अखंड समाधी लागली पाहिजे. चालता बोलता मन आपोआप स्थिर झालं पाहिजे. विचारच नाही आले पाहिजेत कुठले मनात. अशी स्थिती असते, अवस्था असते. ती अवस्था प्राप्त झाली का मग तो लोकात बसला, जगात बसला. मोठा डीजे लावलेला आहे, त्या डीजेमध्ये पण कधी कधी असं होतं, डीजे लागलाय कानाला खूप त्रास होतो डीजेचा, हे सत्य आहे. कारण मधला अनहाद ध्वनी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने उग्र असतो त्या डीजेच्या. तो अनहाद ध्वनी जो ज्यांनी ऐकलेला आहे त्याला ते बाहेरचा डीजे त्रासच देणार की सामान्य माणसाला पण कानाला त्रासच देणार आहे ते. मग ती जी ध्वनी आहे त्या डीजेची ती जरी लागली तरी असे अखंड स्थिती लावता येते. एवढी ताकद आहे ध्यानामध्ये, एवढं सामर्थ्य आहे चिंतनामध्ये. आणि हे ध्यान भोलेनाथ अखंड कैलाशात वेदीवर बसून करतात. जेव्हा गरज असेल तेव्हाच फक्त डोळे उघडतात, उपदेश करतात आणि पुन्हा ध्यानस्थ होतात.
अखंड समाधीमध्ये राहणारे शिव. म्हणून तर एवढं सामर्थ्य की ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, हलाहल विष बाहेर पडलं. जगात असा कोण योगी होता ज्याला ते हलाहल विष पचवण्याचं सामर्थ्य होतं. भोलेनाथ पुढे सरसावले, उचललं हलाहल विष आणि कंठात धारण केलं. ना पोटात पाठवलं त्या विषाला, ना जिभेवर ठेवलं, कंठामध्ये अधांतरी ते विष टांगतं ठेवलं. म्हणून तर शंकराचा कंठ निळ झालं, पण शंकराला त्या विषाचा दुष्परिणाम काही झाला नाही. ही कशाची ताकद आहे? ही योग साधनेची ताकद आहे. या जगातले सगळ्यात महान योगी भोलेनाथ आहेत. आणि म्हणून भोलेनाथाच्या कृपेने असं झालं काही हे निघाले आणि जाता जाता त्या दिव्य जागेला पाहिलं. त्या सुंदर अशा त्या गुफेमध्ये जाऊन ध्यानस्थ झाले. ध्यान लागलं इतकं ध्यान करायला लागले. ध्यानामध्ये अशी स्थिती प्राप्त झाली की देहभान विसरून गेले. हात कुठे, पाय कुठे, कुठं बसलंय, भूक लागली का, शुद्धा तृषा सगळं विसरून गेले नारदजी. आणि कामदेव आला. नारदजींच्या तपश्चर्येनं इंद्राचं सिंहासन डळमळायला लागलं. इंद्राला भीती वाटायला चालू झाली. एवढं तप नारदजी का करतायत? एवढं तप करून नारदजी माझं इंद्राचं आसन म्हणजे इंद्राचं राज्य तरी मागून घेणार नाहीत ना, अशी भीती वाटली. म्हणून कामदेवाला पाठवलं, जा नारदजींची तपश्चर्या भंग कर. कामदेव त्या ठिकाणी आले आणि आपल्या पुष्पबाणांनी विकारांचे बाण सोडले. पण त्या विकाराकडं लक्ष नाही, इंद्रियाकडे लक्ष नाही, मनाकडे लक्ष नाही, अवयवांकडे लक्ष नाही. लक्ष कुठे आहे? लक्ष केवळ नामस्मरणामध्ये लागू नये, अशी स्थिती झाली. कामदेव हरला, परत निघून गेला. आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष भोलेनाथ प्रगट झाले, विष्णुदेव प्रगट झाले. म्हणाले, तुम्ही काम जिंकलत. एवढी वावा केली, एवढी स्तुती केली की तुम्ही कामदेवाला जिंकलत. अत्यंत कठीण आहे कामदेवाला जिंकणं. येडका मदन केवळ तो पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. किती सुंदर सुंदर रचना करून ठेवली संतांनी अभंगाची. या अभंगाला वाचलं की आपलं लक्षात येऊन जातं. आपल्याला आपोआप कोणी दुसरी बाहेर येऊन सांगायची गरज नाही. आत्मा जागृत होतो असे अभंग ऐकल्याने. काम विकार अत्यंत विचित्र आहे. काय या काम वासनेचं सांगताच येत नाही. कधी कुठं कसा घालील सांगता येत नाही. येडका मदन तो केवळ पंचानन. आणि म्हणून ना त्या कामयेश क्रोध येश रजगुण समुद्भव हा महाशनो महापापमा विद्येना मीह वैरिणम. फार सुंदर 3ऱ्या अध्यायातला श्लोक आहे गीतेचा. तरी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती. हे ज्ञान निधीचे भुजंग, हे विषय दरीचे वाघ, हे भजन मार्गीचे मांग मारक जे. हे रजाचे कीर झाले परितमासे पर्यंते भले. येणे निजपद या दिदले प्रमाद मोह. हे मृत्यूचा नगरी मानिजती निकया परी. जीविताची वैरी म्हणून या. फार सुंदर आहे बरं का. तुम्ही काय करा, घरी गेल्यानंतर तुमच्याकडे ज्ञानेश्वरी असेल तर एवढा श्लोक काढा 3ऱ्या अध्यायातला. 34 क्रमांकाचा नाही आहे, 34 क्रमांकाचा तद्विधी प्रणिपातेना आहे. त्याच्या अलीकडे पलीकडेचा एखादी श्लोक असेल, मला क्रम नाही आठवत आहे, पण फार सुंदर श्लोक आहे. आणि या श्लोकावरही ना ज्ञानोबारे फार सुंदर बोलतात. काम क्रोध कसे आहेत त्या काम क्रोधाविषयी बोलताना हे ज्ञान निधीचे भुजंग. एखाद्या पुरून ठेवलेल्या हांड्यावर जसा साप असतो ना, तसं शरीरामध्ये हे काम आणि क्रोध सापासारखे आहेत. मनुष्याला अधोगतीला घेऊन जाणार आहेत, नरकाची प्राप्ती करून देणार आहेत. आणि म्हणून सावधान होऊन या काम क्रोधाला जिंकलं पाहिजे. याचा त्याग नाही केला पाहिजे, याला भोगून त्यागलं पाहिजे, याला ओळखून सोडलं पाहिजे आणि याला दास बनवून आपल्या जवळ ठेवलं पाहिजे क्रोधाला आणि कामाला. कारण जीवन जगत असताना जीवनामध्ये या 2 गोष्टीला जिंकल्याशिवाय भगवत प्राप्ती काय आहे शक्यच नाही आहे. म्हणून या 2 गोष्टीला जिंकलं पाहिजे. नारदजींनी काम जिंकलं म्हणून स्तुती केली. त्या स्तुतीने त्या केलेल्या कौतुकाने नारदजी फुगले. अभिमानाला, अहंकाराला गर्व आलं. आणि भगवंताचा असं आहे, तिळ मात्र जरी होई अभिमान मेरू तो समान भार देवा. तिळ
तीळभर जरी ते भक्ताला अभिमान झाला तर किती भगवंताला डोक्यावर मेरू पर्वत ठेवलं इतकं भगवंताला ओझं होत असतं. नारदजी गर्वांनी फुगले, मी काम जिंकले. जाईल तिथं स्वतःच्याच तोंडाने स्वतःचं कौतुक सांगायला लागले. मी कामदेवाला जिंकले हो. तुम्हाला माहिती आहे का, मी खूप तपश्चर्या केली, मी कामदेवाला जिंकलोय, मी कामदेवाला जिंकलोय असं म्हणायला लागले. आणि अहंकार आला, आणि अहंकार आहे ना फार वाईट विकार आहे. व अहंकारामुळे काय होतं, अधपतन होतं. म्हणून पुरुष असल्याचा अभिमान बाळगू नये आणि स्त्रियांना तुच्छ लेखू नये. काही लोकांना पुरुष असल्याचा अभिमान आहे आणि पुरुषच श्रेष्ठ असतात, बायका श्रेष्ठ नसतात, असे बरेच संप्रदायामध्ये फडकरी गडकरी लोक सांगत असतात. काम वासना, काम विकार कोणाला सोडली बरं या जगामध्ये? त्याला जिंकायचं असेल तर त्याला जिंकायचं ज्याला आहे त्या व्यक्तीने जीवनामध्ये सद्गुरूची शरणांगती पत्करावी, दिव्य ज्ञानाची संगती पत्करावी आणि मगच बाहेर पडावं. जोपर्यंत दिव्य ज्ञान प्राप्त झाले, अर्धवट ज्ञानाच्या स्थितीमध्ये धोका झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नारदजी स्वतःच्याच तोंडाने स्वतःचाच मोठेपणा सांगायला लागले. मी काम जिंकलंय, कामदेवाला जिंकले. आता विष्णुदेवांच्याकडे गेले, स्वतःचाच मोठेपणा स्वतःच गायला लागले. तेव्हा विष्णुदेव म्हणाले, हे पा माझ्या पुढं बोललेलं बोललास, महादेवाच्या पुढं जाऊन बोलू नको. का बोलू नको? तिथंही जाऊन बोलन. निघाले वैकुंठावरून कैलाशाला. रस्त्यात जाताना एक दिव्य स्वर्ण नगरी दिसली आणि नारदजीचं त्या नगरीकडे लक्ष गेलं. म्हणले आतापर्यंत तर हे गाव नव्हतं, नवीनच गाव बसले. म्हणले कुठलं गाव आहे, जावं आपण. म्हणून त्या नगरीमध्ये गेले. येताना दूतांनी पाहिलं, राजदूत पळतच गेले, राजाला निरोप दिला. राजा म्हणले, राजाजी आपल्या गावामध्ये नारदजींचं आगमन झालेले, महर्षी नारद आलेले. सर्व ऋषींच्या मध्ये श्रेष्ठ असणारे महर्षी नारद, देवऋषी नारद इकडे येत आहेत म्हटल्यानंतर राजांनी पंचारतीचं ताट घेऊनच पळत जाऊन स्वागत केलं. घरी घेऊन आले, पाद्यपूजा केली, आरतीने ओवाळलं, आणून आपल्या सिंहासनावरती बसवलं. तो राजा होता शीलनिधी राजा. नारदजींनी विचारलं, का रे बाबा? म्हणले याच्यापूर्वी मी कधी या गावात आलो नाही, तू कुठला आहेस, कोण आहेस? त्यांनी सांगितलं, राजा म्हणले देवर्षी माझं नाव शीलनिधी राजा आहे. अच्छा. म्हणले फार सुंदर माझी नगरी आहे, इथं सुखसौख्याने मी नांदतो, माझी प्रजा सुखी आहे. पण एकच काळजी आहे मला, माझी चिंता आहे, तेवढी माझी दूर करा. काय चिंता आहे? म्हणले माझी मुलगी उपवर झालेली आहे, लग्नायोग्य झालेली आहे, तिचं नाव आहे श्रीमती. तिच्या लग्नाची काळजी आहे. तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, तुम्हाला भूत भविष्य वर्तमान सगळं कळतं. तुम्ही माझ्या मुलीचं भविष्य सांगा बरं. बोलव म्हणली तुझी मुलगी, पाहू आणि मग सांगू. आली तिकडून ती श्रीमती नावाची कन्या, इतकी सुंदर, इतकी देखणी, इतकी लावण्यखाणी. ती आली, तिच्याकडं पाहिलं. नारदजी पाहिले की पाहतच राहिली. मुली इतकी सुंदर स्त्री कधीच नाही पाहिली मी. कोण असेल बाबा ही, एवढी सुंदर, एवढी देखणी राजाची मुलगी, काय सुंदर आहे. तिच्या चेहऱ्याकडेच पाहत बसले. ती म्हणली, महाराज तुम्ही हात बघायला बोलवले ना, मला हाताकडे पहा म्हणले. तोंडाकडे काय बघता, हाताकडे पहा. मग हाताकडे पाहिलं आणि मग त्या हातातही स्वतःचाच चिंतन, आत्मचिंतन चालू झालं. म्हणले आता आपण असं वर्तमान सांगावं, असं भविष्य सांगावं, हिचं असं कथन सांगावं का हिच्या वडिलांनी आपल्याशीच लग्न लावून दिलं पाहिजे. ते म्हणले हिचा पती त्रैलोक्य गमन करणारा असेल, ब्रह्मदेवाचा पुत्र असेल, खूप हिचा पती विद्वान असेल, नारायणाचा आवडता लडका भक्त असेल, देखणा असेल, सुंदर असेल, काही काळजी करायची नाही, हिचं स्वयंवर ठेवा, स्वयंवरात तो येईल आणि ही त्याला वरेल असं सांगितले आणि भविष्य सांगून घाईघाईमध्ये लगबगीने निघून गेले राजवाड्यातून. का? कारण जे भविष्य सांगितलं होतं त्याच्यामध्ये सुंदर रूपाचं वर्णन केलेलं होतं. श्रीमती एवढी देखणी आहे, एवढी सुंदर आहे, मी असं संन्यासाचा वेश घालून गेलो ना तर मला नाही पसंत करायची, मग आपण नारायणाचं रूप मागून घेऊयात. म्हणून नारायणाकडे गेले. नारायणाला सांगितलं, देवा तुझं एक दिवसासाठी रूप दे ना. रूपाची आसक्ती झाली, देवाचं सौंदर्य मागून घेतलं. देव म्हणले तथास्तु, देतो, जा. देवावर भरोसा, विश्वास, कॉन्फिडन्स, विश्वास ठेवलं आणि तसेच निघून आले. आणि राजसभेमध्ये दुसऱ्या दिवशी स्वयंवराला येऊन बसले तर सगळे राजकुमार त्यांच्याकडे बघून हसू लागले. यांना वाटलं मी लई देखणा दिसतोय म्हणून हसत असतील सन्मानानं. आरसा कुठं होता बघायला नारदजींना, घर कुठं होतं?
नारदाला घर कुठं होतं? नारदाला घर नव्हतं. घर नसल्यामुळे आरसा नव्हता. आरशात काही पाहिलंच नाही. देवावर विश्वास, माझं तोंड, माझा चेहरा देखणा झालाय. नारायणाचं रूप घेऊन मी आलोय. या ब्रह्मामध्ये आले, बसले येऊन. तिकडून ती स्वयंवरामध्ये ती राजकन्या हातामध्ये पुष्पहार घेऊन आली आणि सगळे राजकुमार तिच्याकडे पाहतायत. हेही तिच्याकडे पाहते. त्यांना विश्वास, मीच देखणं आहे, मलाच माझ्याच गळ्यात हार घालणार. आणि ती जशी जवळ आली तशी उठून नारदजी उभी राहिली आणि वाकली तिच्यासमोर. घाल म्हणली माझ्या गळ्यात हार, घाल माझ्या गळ्यात हार म्हणल्यानंतर ती हसली आणि म्हणाली, तोंड पहा म्हणली जाऊन अगोदर, तुझा चेहरा बघ अगोदर जाऊन, आणि मग मला म्हणे. हसलं. सगळी सभा हसायला लागली. नारदाचा अपमान झाला. तिकडून ताड निघून गेले नारदजी. बाहेर आले. सुंदर तलाव, त्याच्यामध्ये सुंदर कमळाची फुलं उमललेली होती. त्या तळ्यामध्ये स्वतःचा चेहरा वाकून पाहिले तर काय, ते चेहरा माकडाचा झालेला होता. माकडाचा. देवाने नारायणाचा चेहरा न देता चेहरा कोणाचा दिला होता? माकडाचा चेहरा दिला. असा राग आला नारदजीला. अरे 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 म्हणले, लय कपट आहे म्हणले या नारायणाच्या पोटात, लय कपट करत आलेले म्हणले आधीपासून, माझ्याबरोबर पण कपट केलं. संतप्त झाले, क्रोधी झाले, रागावले आणि रागाने आपल्या इष्ट आराध्य दैवतेला, आपल्या इष्टाला श्राप देऊन टाकले. महाराज श्राप देतात नारदजी. नारदजींनी श्राप दिलं. म्हणले, हे नारायणा, मला पत्नी करायची होती, संसार करायचा होता, लग्न करायचं होतं. मला इच्छा झाली म्हणून मी तुला तुझं रूप मागितलं, तर तू माझा खेळखंडोबा करून ठेवलं, माझा संसार मोडला, माझं लग्न नाही झालं, माझं तोंड माकडाचं करून ठेवलं. म्हणून ऐक, तुला श्राप देतो. तुझी पत्नी इतकी आवडतीये ना तुला लक्ष्मी, ती सीतेच्या रूपाने प्रगट होईल, तू रामाच्या रूपाने पृथ्वीवर प्रगट होशील. आणि जेव्हा तुमचं लग्न होईल तेव्हा राक्षस तुझ्या पत्नीला पळवून नेतील. तुझ्या पत्नीच्या विरहामध्ये तुला कितीतरी त्रास सहन करावा लागेल, रडावं लागेल, विरह सहन करावं लागेल. पत्नी जंगलामध्ये, अरण्यामध्ये शोधावी लागेल, तरी तुला तुझी पत्नी भेटणार नाही. माझा चेहरा माकडाचा केलाय ना, वानराचा, वानरांना सहाय्य मागावं लागेल तुला, तेव्हा तुला तुझी पत्नी परत मिळेल. श्राप देऊन टाकलं नारदजींनी. वानरांना सहाय्य मागावं लागेल, वानरांची सहाय्यता घ्यावं लागेल, तेव्हा तुला तुझी पत्नी मिळेल. देव प्रगट झाले. म्हणले, आपली आज्ञा शिरसावंद, तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल. नारदजी इतकं शांत रीतीने उत्तर दिल्यानंतर क्रोध शांत झाला आणि क्रोध शमवल्यानंतर रडायला लागले. नारदजी म्हणले, किती वाईट वागलं मी, किती चुकीचं केलं. रागाच्या भारात आपल्या आराध्याला श्राप देऊन टाकलं. हे अनर्थ कसं घडलं माझ्याकडून, हे अनर्थ कसं घडलं म्हणून रडायला लागले. तेव्हा देव म्हणाले, अवताराला येण्याकरिता निमित्त लागतं. माझ्या राम अवताराचं एक निमित्त असं आहे का तुमचा हे श्राप आहे. त्यामुळं नारदजी काळजी करू नका, हे माझंच खेळ होतं. तुम्ही कामदेवाला जिंकले, पण अहंकार तुम्हाला निर्माण झाला म्हणून तुमचा अभिमान दूर करण्याकरिता ही लीला मी आणि शंकरांनी केलेली होती. पहा बरं, शिलनिधी राजा कुठे आहे, त्याची नगरी कुठे आहे, त्याची कन्या कुठे आहे, कुठं काहीच नाही. अंतरिक्षामध्ये वसलेलं नगर गुप्त झालं आणि काहीच दिसत नाहीये तिथे. हे पाहून नारदजींना एवढं दुःख झालं, फार वाईट वाटायला लागलं. ते ब्रह्मदेवाच्या जवळ गेले. ब्रह्मलोकामध्ये जाऊन आपल्या पित्याला सर्व हकीकत सांगायला लागले आणि सर्व हकीकत सांगून म्लानंतकरणाने ब्रह्मदेवाच्या जवळ जाऊन काय करायला लागले, रडायला लागले, रुदन करायला लागले. माझ्या आराध्याला मी काय केलं, माझ्या आराध्याला श्राप देऊन टाकलं. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा रडू नको, पश्चातापाचे अश्रू पापाला जाळून टाकणारे असतात. तुला पश्चाताप होतोय, त्या पापातून तू मुक्त होशील, काळजी करू नको. तरी पण या पापातून मुक्त होण्याकरिता मी काय करू. नारदजींनी ब्रह्मदेवाला विचारलं. ब्रह्मदेव सांगतात, या जगामध्ये भगवान भोलेनाथ शंकराचं जे नाम आहे ते नाम अत्यंत श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. त्या नामामध्ये एवढी ताकद आहे की कितीही मोठे पापाचे पर्वत जरी असले तर ते जळून नाहीसे होतात. आणि म्हणून शिवमहापुराणामध्ये भगवान भोलेनाथ शंकराच्या नामाचं महात्म्य सांगत असताना सुतजी महाराज शौनकादी ऋषीला एक श्लोक सांगतात, अतिशय सुंदर. किती छान या श्लोकाचा अर्थ आहे बघा. हरिही ओम शिवेति नाम दावाग्नी महापातक पर्वतः भस्मी भवन्यनायासा सत्यम
सत्यं न संशयः। पापाचं पर्वत जरी असेल तर शंकराच्या नामस्मरणाने, भोलेनाथाच्या नामस्मरणाने हे पाप नाहीस होतं. एवढी ताकद भोलेनाथाच्या नामात आहे. आणि म्हणून हे नारदा, तुला तुझं केलेलं जे पाप आहे त्या पापातून मुक्ती हवी असेल तर एक काम कर, तू पृथ्वीवरती जा आणि ज्योतिर्लिंगाची तीर्थयात्रा कर आणि भगवान शंकराचं नामस्मरण कर. ज्या नामस्मरणातून तुला सर्व पापातून मुक्ती मिळेल असा उपदेश ब्रह्मदेवानी केला. नारदजी पृथ्वीवर आले आणि तीर्थयात्रा करायला आरंभ केले. तीर्थयात्रा करत असताना अतिशय सुंदर महादेवाचं नामस्मरण करत, भजन करत नारदजी पृथ्वीवरती तीर्थयात्रा करतात. 2 मिनिटं सगळ्यांनी सुंदर भजन करा, ज्या भजनातून तुमचा आळस निघून जाईल आणि तुम्हाला सुद्धा पुढची कथा ऐकण्यासाठी स्फूर्ती मिळेल. नारदजींच्या गर्भहरणाची कथा तुम्हाला आम्हाला अत्यंत महत्त्वाचा संदेश देऊन जाते जीवनामध्ये. खरंच का नारदजींना गर्व झाला असेल का? ही लीला आहे नारदजींची, ही लीला आहे भोलेनाथाची, ही लीला आहे नारायणाची. सगळे ग्रंथ, सगळ्या कथा तुम्हाला आम्हाला दिव्य संदेश देतात, मेसेज देतात की असं आपल्याकडूनही घडू शकतं, सावधान. नारदजींच्या सारख्या महान तपस्वी व्यक्तीला जर असं होऊ शकतं, नारद चुकला चाळा भजनाचा, भजन करणाऱ्या नित्य नित्य भगवंताचं नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एखाद्या वेळेला दुर्बुद्धी सुचू शकते. आपल्या सामान्य जीवाची काय पाड आहे? हा दिव्य संदेश या कथेच्या माध्यमातून शिवमहापुराण तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवते. समजून घेण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करा. सांगण्याचा तात्पर्य केवळ एवढा आहे की या कथेच्या माध्यमातून आपल्याला सावधान राहायला शिकवले. तपस्या केली, भक्ती केली, व्रत वैकल्य केलं, दान धर्म केलं, पुण्य केलं तर त्याचा अभिमान, अहंकार नाही आला पाहिजे. नाहीतर हे अभिमान नवल अहंकाराच्या गोठी, विशेष लगे ज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबेस कंठी नाना संकटी नाचवी असं होतं. आणि म्हणून थोडंसं सावधान. आता नारदजी निघाले शिवतीर्थयात्रा करत आणि सर्व पापाचे पर्वत शिवनाम जाळून टाकतं असं शिवमहापुराण सांगते. काय सांगते शिवमहापुराण ऐका. शिवनामांतरीं प्राप्य संसाराब्दी तरन्ति ते संसार मूल पापानि तेषां नश्यन्ति असंशयं संसार मूल भूतानां पातकानां महामुने शिवनाम कुठारेण विनाशो जायते ध्रुवम्. भगवान भोलेनाथ शंकराच्या नामाची कुऱ्हाड ज्याच्या हातामध्ये आहे ती व्यक्ती कितीही पापाची जाळी जर निर्माण झाली तर ती जाळी झाडांची, पापाची झाडं जरी उभे केले तर भगवान शंकराच्या नामाची कुऱ्हाड ज्याच्या हातामध्ये, त्या कुऱ्हाडीने हे सगळे संसार रूपी ऊर्ध्व मूल मध्ये शाख असलेले वृक्ष छेदून नाहीशी करता येतात. एवढी ताकद भगवान भोलेनाथ शंकराच्या नामात आहे. आणि म्हणून नारदजी निघाले पुढं तीर्थयात्रा करत आणि तीर्थयात्रा करत 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 सर्व 12 ज्योतिर्लिंगाची तीर्थयात्रा केली. शिव महात्म्य ऐकलं आणि ब्रह्मदेवाला येऊन विनंती करतात की मला आता शिवमहापुराण ऐकण्याची इच्छा आहे, तुम्ही मला शिवमहापुराण सांगा. ब्रह्मदेवानी शिवमहापुराणाचा उपदेश नारदजींना केला, ऐकण्याची इच्छा केली. म्हणून काहीसा संवाद जसं की भागवतामध्ये परीक्षिती राजाचा आणि सुखदेवजी महाराजांचा संवाद आहे, सुतजी महाराज आणि शौनकादी ऋषींचा संवाद आहे, तसंच इथे मध्ये ब्रह्मदेवाचा नारदजींचा संवाद सुद्धा या शिवमहापुराणामध्ये आहे. कारण पुढची कथा ब्रह्मदेव नारदजीला सांगतात, ब्रह्मदेव नारदजीला सांगतात असं म्हणून सुद्धा काही श्लोक आलेले आहेत. यानंतर विष्णूच्या नाभीतून कमळ प्रगट झाले. त्या कमळामध्ये जन्माला आलेल्या ब्रह्मदेवाला शंकरांनी सांगितलं तुम्ही सृष्टीचा आरंभ करा. सृष्टीचा आरंभ केला. 10 प्रकारच्या सृष्ट्या निर्माण केल्या. वैकृत सृष्टी, जीवसृष्टी, देवसृष्टी, मानवसृष्टी, आर्यक स्तोत्रा, तिर्यक स्तोत्रा, ऊर्ध्व स्तोत्रा अशा 10 सृष्ट्या निर्माण केल्या.
10 सृष्ट्या निर्माण केल्याच्या नंतर या सगळ्या सृष्टीला, चराचर सृष्टीला ब्रह्मदेव निर्माण करतात. पण एक अडचण आली ब्रह्मदेवाला सृष्टीमध्ये. काय अडचण आली सृष्टीमध्ये? ब्रह्मदेवाने जे मॉडेल सुरुवातीला तयार केले संकल्प मात्राने, सगळ्या जगाला हे प्रश्न आहे का पहिले मग अगोदर स्त्री जन्मली की अगोदर पुरुष जन्मला, अगोदर झाड जन्मलं का अगोदर बीज जन्मला, अशा विचित्र विचित्र प्रश्न विचारत राहतात. सगळ्यात पहिल्यांदा सृष्टीवर कोणीच नव्हतं. एकोहम बहुश्याम, एकटा तो परमात्मा, त्याला करमत नाही म्हणून मायेच्या अनुषंगाने जेव्हा परमात्मा थोडासा कलंडला तेव्हा भगवंताला थोडासा डोळा लागलेले, अर्धवट झोपीच्या स्थितीत आहे. अशा वेळेला भगवंताच्या सत्तेशी संपर्कात येऊन मायेनं जगतरूपी बाळाला प्रसवलं. याच्यासाठी तुम्ही 14वा अध्याय वाचा ज्ञानेश्वरीचा, त्याच्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे. सगळं सांगायला मी काही गुत्त घेतलं नाही एकाच कथेमध्ये. अजून काय काय सांगू तुम्हाला, आहे की नाही? आणि मी सांगितलं तरी तुमच्या आपल्या बॅटरी अशा मिन 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 होतात, लो होतात. का होतात माहिती आहे का? बिचाऱ्या 3-4 दिवसापासून लक्ष्मीचं फराळाचं करून 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 बेजार झाल्या. आता लक्ष्मीचा सण काय साधा असतो का? किती करायला लागते त्या लक्ष्मीचं. एवढं सगळं करून तरी इथं येऊन बसलात. किती कौतुक करा तुमचं. तुमच्यासाठी एकदा तुम्ही स्वतः टाळ्या वाजवून घ्या जोरात. एवढं सगळं करून पण मला तर वाटलंच नाही का बाबा येतील कुणी ऐकायला. काल आज 2 दिवसामध्ये किती काम आहे घरात, किती काही काही करायला लागतं. इथून पुढे अजून 2 दिवस सगळं ते आवरून, सगळं काढलेलं साहित्य अजून आवरून ठेवायला अजून 2 दिवस लागतात इथून पुढे. हे खूप मोठा सण आहे, हे खूप मोठा उत्सव आहे, खूप मोठं समाधान प्रत्येक परिवाराला लाभणारं हे उत्सव आहे. गणेश उत्सव, गंगी गौराईचा सण हा खूप मोठा सण आहे, खूप मोठा उत्सव आहे गौराईचा सण. आणि ते तुम्ही करून कथा ऐकायला आलात तरी पण मग हा विषय, शिवमहापुराण कथा इतकी सोपी नाही आणि ही इतकी जड जाते कथा ऐकायला. म्हणून चतुर असणारे महाराज लोक मध्ये टोने टोटके सांगतात. तुम्ही हे करा तुमचं रोग बरं होईल, तुम्ही ते करा तुमच्या घरात लईच पैसे येतील, तुम्ही हे करा तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल. मग तसलं काही सांगितलं की मध्ये जरा बरं वाटते. म्हणून जे शिवमहापुराणात नाही ते पण बाहेरचं ओढून आणून सांगायला चालू केले काही वक्ते. पण मला कुठं तुमच्या गंगाखेडला माझी पोरगी द्यायची आहे आणि मला कुठं तुमच्या गंगाखेडची सून नेऊन माझ्या पोराला करायची आहे. मी आपली संन्याशीच की होय. मला मागे ना पुढे मी कशाला मला चांगलं म्हणावं म्हणून नाही तिथलं हुडकून आणून शोधून सांगू. जे हाय ग्रंथात तेच सांगणार ना. मला व्यवहार थोडेच करायचे तुमच्या गावात येऊन. ही माझी साधना आहे, ही माझी पूजा आहे. मी माझ्या आनंदासाठी करते. तुम्हाला आनंद हो की न हो मला काय देणं घेणं. मी बोलताना मी माझी मलाच ऐकत असते. कारण बोलताना मी नाही बोलत आहे, बोलवणारी शक्ती तेवढ्या वेळेपुरती दुसरी येत असते, मी आपली ऐकत असते. त्याच्यामुळं कोणी ऐको की नाही ऐको मी माझी मला ऐकते ना. मला मी साक्षीभाव ठेवून साक्षीभूत आहे ना, बस. मग ज्याला आपण ऐकतोय असं समजून आपल्याला कथा जो माणूस सांगायला शिकला त्याला मग जगातली माणसं समोर भक्त मंडळी आली काय ऐकायला, नाहीतर नाही आली काय. नाहीतरी तुमची गंगा चालली वाहत अशीच चालली वाहत. ब्रह्मगिरीवरून आली निघाली. तिला कुठं जायचंय, कुठं जायचंय तिला? समुद्राला जाऊन मिळायचे. तिचा उद्देश काय तिच्या जीवनाचा? समुद्राला जाऊन भेटणं. मग ती निघाली. जाता 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 निघाली. काही गावातल्या लोकांनी तिच्यावर प्रेम केलं आणि तिला बांध घातला आडवा. प्रेम केलं म्हणून का? स्वार्थासाठी. नदीला बांध स्वार्थासाठी का प्रेमासाठी? हां, स्वार्थासाठी ना. आमच्या शेताला पाणी मिळावं, पाण्याची सोय व्हावं, खूप मोठं उत्पन्न आमच्या शेतातून निघावं, लय मोठं ऊस लावावं नदीच्या पाण्याचा, लय मोठे पैसे मिळावं, आम्ही लय श्रीमंत व्हावं. स्वार्थच आहे की. म्हणून काय तुम्ही बांध घातल्याने तिला रोखू शकणं शक्य आहे का? बांध घातला तरी काय सोडावं लागतं? बांधाला दार सोडावे लागतात, है की नाही? बांधाला दार सोडावे लागतात. आणि जेव्हा ती ओव्हरफ्लो होते, भरते पूर्ण,
आणि जेव्हा ती धरण फोडते तेव्हा ती काही अशी काठातून वाहते का? गावाच्या गावं घेऊन वाहते. आपल्या स्वार्थासाठी आपण तिला रोखलं म्हणून काय तिला रोखू शकतो का? आपण नाही रोखू शकत. स्वार्थासाठी थोडे दिवस थांबवलं, पुढे निघाली, तिथून पुढे निघाली. तसं माझ्या जीवनाचा उद्देश आहे भगवत प्राप्तीचा. मग ती भगवत प्राप्ती ग्रंथचिंतनाने, शास्त्राच्या चिंतनाने, वेदाच्या चिंतनाने, अनेक संतांच्या शब्दाच्या चिंतनाने प्राप्त होते. म्हणून ते आपण चिंतन करतोय. जशी ती नदी वाहत निघाली तसं आम्ही कथा करत निघालो. गंगाखेडच्या लोकांनी बांध घातला म्हणून 7 दिवसासाठी इथं थांबलो आम्ही. पण काय थांबवणं शक्य आहे का? कर्तव्य काय आहे आमचं? वाहत जाणं, वाहत जाणं. बहता पाणी भला और घुमता साधू भला. साधू एका ठिकाणावर का थांबत नाही? कारण त्या जाग्याचं ममत्व लाभतं म्हणून. म्हणून 7 दिवसासाठी तुमच्या गावात आलो तर तुमचेच होऊन राहतो. तिथून पुढच्या गावी गेलो की तिथले होऊन राहतो. मन लागा मेरा यार फकीरी में, जो सुख पावो राम भजन में, सो सुख नाही अमीरी में. मन लागा मेरा यार फकीरी में, प्रेम नगर में रहनी हमारी, भली बनी आई सबूरी में. हाथ में कुंडी बगल में सोटा और चारों दिशा जागीरी में. मन लागा मेरा यार फकीरी में. काय चारों दिशा जागीरी में? किती आहे आमची जागीर? एका गावापुरते, एका मठापुरते आमची जागीर नाही. मग जिथं गेलो चरण धरे वो जिस धरती पर, वो तीर्थ बन जाए. वो अलख जगाने आया रे वाणी अगम सुनाने, मस्ताना जोगी आया रे अंतर शक्ति जगाने, अलबेला जोगी आया रे सोहम नाद जगाने. जिथं जिथं गेलो तिथं तिथं सगळे आमचेत. क्षणभर देखे जिसको योगी चित शक्ती जग जाए. क्षणभर असं जर पाहिलं नाही एकाकडं प्रेमानं, ती माणूस लगेच म्हणते चला की माऊली आमच्या घरी. काय कमवले तर हे कमवले. क्षणभर असं पाहिलं एखाद्याकडं की लगेच ते म्हणतात की चला माऊली तुमचे पाऊल आमच्या घरी लागूयात. बस तेवढा क्षणापुरतं त्याच्या घरी जाऊन आलं की संपला विषय. तिथून पुढे जायचा, तिथून पुढे जायचा, तिथून पुढे जायचं आहे. आयुष्य सगळं आता उरलो उपकारापुरता या उक्तीप्रमाणे जीवन जगतात ते साधू, ते संत. आणि म्हणून नारदजी तीर्थयात्रा करत करत निघाले आणि सर्व पाप भगवान भोलेनाथ शंकराच्या नामाने नाहीसं केलं. ज्या वेळेला सृष्टीचा आरंभ झाला, प्रश्न आहे सृष्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोण जन्माला आलं? कोण जन्माला आलं? ब्रह्मदेवानी संकल्प मात्राने निर्माण केले सगळे मॉडेल. जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ते बायकांना सवय असते, उलन असतं, उलन विणकाम करतात बायका. त्याची एक सुई असते, त्याला टोक असतं, पुढं नाक असतं आणि त्याच्यात गाठी घेऊन उलनच्या दोऱ्याच्या गाठी पाडून त्याच्यापासून काय बनवतात? पडदे बनवतात. वेगवेगळे आणखीन त्या उलनचं काय 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 बरंच काही बनवतात. जगात पहिल्यांदा कोण बनवलं? ज्याला कोणाला ते सुचलं असेल त्यांनी ते तयार केलं आणि तिथून पुढे ती त्या पद्धतीने शिकत शिकत अनेक जणांपर्यंत ती कला, ती विद्या प्राप्त झाली. बरोबर. तसं ब्रह्मदेवाने सृष्टीच्या आरंभी 10 प्रकारच्या सृष्ट्या निर्माण केल्या. आर्यक स्तोत्रा, तिर्यक स्तोत्रा, ऊर्ध्व स्तोत्रा, अहंकाराची सृष्टी, पंचमहाभूताची सृष्टी, देवसृष्टी, मानवसृष्टी, भूतसर्ग, एवढे सगळे निर्माण केले आणि या सगळ्यांना पृथ्वीवरती पाठवून दिलं. सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्मदेवाच्या शरीरातून उजव्या अंगातून एक मनू आणि डाव्या अंगातून एक शत्रुपा नावाची स्त्री जन्माला आली. यांना सांगितलं मैथुनी सृष्टीचा आरंभ करा. या 2 पती पत्नीच्या संबंधातून 2 मुलं आणि 3 मुली जन्माला आली. 2 मुलं प्रियव्रत उत्तानपाद, 3 मुली देवहूती, आकुती आणि प्रसूती. देवहूती दिली कर्दम मुनीला, आकुती दिली रुचिराला, प्रसूती दिली दक्षाला. देवहूती मातेच्या पोटी अनेक कन्या जन्माला आल्या, बऱ्याचशा कन्या जन्माला आल्या. पण एक कन्या जिचा पातिव्रत्याचं सामर्थ्य एवढं मोठं की त्रैलोक्यामध्ये तिच्या पातिव्रत्याच्या तेजानं सर्व त्रैलोक्य
जिकडं पाहावं तिकडं तिच्या पातिव्रत्याचं एवढं तेज पसरलं की तिच्या तेजाच्या समोर तिन्ही देवाच्या चेहऱ्याचं तेज फिकं पडलं. म्हणून 3 देवाच्या तोंडाची तोडारं करून आपल्या पायाच्या पैजणांमध्ये ती पतिव्रता बांधली. ती कोण आहे तर ती माता अनसूया. अनसूया देवी कर्दम मुनींच्या देवहूती मातेच्या कन्या आहेत, ज्या अत्रि ऋषींना प्रदान केल्या. अनसूया माता, अन म्हणजे नाही, सुया म्हणजे पाप. जिच्या अंतःकरणामध्ये कसलंच पाप नाही ती अनसूया. दिली कोणाला? अत्रीला. अ म्हणजे नाही, त्रि म्हणजे 3 गुण, जे 3 गुणाचा विरहित असलेले ब्रह्मदेवाच्या नेत्र तेजातून प्रगट झालेले अत्रि ऋषी, त्यांच्या घरी ती कन्या दिली. सगळ्या कन्यांचं वंशाचं वर्णन ऐकलं ना, 7 दिवस लागतील. देवहूती, आकुती, प्रसूती या 3 बहिणींची जर कथा ऐकायला बसलो, त्यांच्या मुली, त्यांचे मुलं, तोष, प्रतोष, इद्म, इडस्पती, शांती, हे सगळे त्या आकुती नावाच्या मुलीला यज्ञ आणि दक्षिणा नावाची जोडी तयार झाली. त्यांचे पुढे 12 मुलं झाले. यज्ञ नावाचा मुलगा झाला, त्या यज्ञ नावाच्या मुलाला पुन्हा 12 मुलं झाली. आकुती नावाची 2 नंबरची मुलगी, कोणाची? मनु आणि शत्रुपाची. आता लक्षात ठेवा, सगळे लोक आपापल्या धर्माचं जसं सांगतात मोठेपणा, धर्म कुठून जागृत झाला, सगळ्यात पहिल्यांदा कोण जन्माला तिला नावं पाठ झाली पाहिजे, सांगता आली पाहिजे. मनु आणि शत्रुपा सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वीवर जन्माला आलेलं जोडपं, ज्यांच्यापासून हे सगळं मानव सृष्टी, ही सगळं मानव जातीचं कुळ जन्माला आलंय, हे सगळ्यात पहिल्यांदा नाव लक्षात आली पाहिजेत. या दोघांना, या पती पत्नीला 3 मुली झाल्या, देवहूती, आकुती आणि प्रसूती. प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली. दक्षाचा जन्म भगवान ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातून झालेला होता संकल्प मात्रांनी. दक्षाला ही कन्या दिली. दक्षाला कन्या दिल्यानंतर हिच्या घरी 60 मुली जन्माला आल्या. 60 मुली जन्माला आल्या. त्यापैकी 27 मुली चंद्राला दिल्या, 13 मुली धर्मराजाला दिल्या, यमधर्माला. प्रजापतीच्या प्रसूतीच्या, दक्षाच्या आणि प्रसूतीच्या 13 कन्या यमराजाला दिल्या. 13 कन्या, 27 चंद्राला दिल्या, 4 कश्यप ऋषीला दिल्या. कोणकोणते आहेत कश्यप ऋषीचे 4 पत्न्या? दिती, आदिती ह्या जुळ्या होत्या. या 2 कोणाला दिल्या? कश्यप ऋषीला. आणि दुसऱ्या अजून 2, दिती, आदिती स्वर्गावर राज्य करणाऱ्या राक्षसांनी. सृष्टीची माहिती सांगत होते. दक्ष प्रजापतीची पत्नी होती प्रसूती. 60 कन्या झाल्या, 27 चंद्राला दिल्या, 13 यमधर्माला दिल्या, 4 कश्यपाला दिल्या. जसं स्वर्गावरती राज्य करण्यासाठी दिती, आदितीचे पुत्र होते, कधी देवतांचं तर कधी असुरांचं, कधी सुरांचं तर कधी असुरांचं, कधी देवांचं तर कधी दानवाचं राज्य स्वर्गावरती असतं. तसंच पृथ्वीवरती राज्य असावं म्हणून दुसरी एक जोडी जुळ्या बहिणी ज्या जन्माला आल्या होत्या, विनिता आणि कद्रू, या 2 दुसऱ्या मुली कश्यपाला दिल्या. विनिता आणि कद्रूचा फार सुंदर इतिहास आहे. विनिता, कद्रू, विनिताचे मुलं 1000 नागपुत्र जन्माला आले. नागवंश तिच्याकडून वृद्धिंगत झालं. आणि तिची बहीण कद्रूचे पुत्र नागवंशातून जन्माला आले. नागवंश निर्माण केला तिने, कद्रूने. आणि विनिता गरुडाला जन्म देते, अरुणाला जन्म देते. आणि 4 मुली कश्यपाला दिल्या. 1 मुलगी होती सती नावाची, ती शंकराला दिली. सृष्टिखंड इथे समाप्त होतो. सृष्टिखंडाच्या शेवटी भगवान भोलेनाथ शंकराच्या पूजेचं श्रेष्ठत्व सांगत असताना एका श्लोकामध्ये किती सुंदर सांगतात. भवभक्ती परायीच भव प्रणत चेतसः भव संस्मरणायीच नते दुःखस्य भाजनः. या जगामध्ये भवदुःख एवढं मोठं दुःख दुसरं कुठलं नाही. आणि भवदुःख जर दूर करायचं असेल, या संसाररूपी यातना, संसाररूपी समुद्रातून तरुण जर पलीकडे जायचं असेल तर शिवनाम सर्वश्रेष्ठ आहे. शिवनाम नाव आहे प्रपंचरूपी सागरातून पलीकडे घेऊन जाणारी. आणि म्हणून भगवान भोलेनाथ शंकराचं नामस्मरण तुम्हाला आम्हाला
कुठं घेऊन जाणार आहे? कैवल्य पदापर्यंत घेऊन जाणार आहे, कैलासाप्रत घेऊन जाणार आहे असं सांगितलं. आणि भगवान भोलेनाथ शंकराची पूजा करत असताना पूजा संपल्याच्या नंतर नेहमी एक गोष्ट भगवान शंकराला हात जोडून मागावं, कारण आपण काय आहेत, अजून मोक्षाचे अधिकारी झालेले नाही आहेत. सगळ्यांना जर मी म्हणाले की तुम्ही सगळेजण मोक्ष मागा, तर मी म्हणून सुद्धा बळजबरी करून सुद्धा मोक्ष मुखाला येणार नाही. आता इथं बसल्या बसल्या मुलाची काळजी आहे, चिंता आहे, त्या मुलीची चिंता आहे. माझ्या मुलीला जावई कसला मिळेल, माझ्या मुलाला सून कसली मिळेल, माझ्या लेकराचं कल्याण कसं होईल, माझ्या लेकराचं वंश वाढेल का नाही, माझा येल मांडवाला जाईल का नाही, किती चिंता, किती काळजी, या सर्व चिंतेमध्ये आपण ग्रसित असतो. आणि म्हणून भोलेनाथ मोक्ष तर देणारे आहेतच, पण संसारातल्या ज्या काही गोष्टी उणीवा आहेत, कमतरता आहे, त्यासुद्धा परमात्मा भक्तीने कमी करतात. आणि म्हणून हात जोडून शंकराला रूपम देही यशो देही भोगम देही च शंकर भक्तिमुक्ती फलम देही गृहीत्वा आर्घ्य नमोस्तुते. शंकराला पाणी वाहत असताना नेहमी हे म्हणावं, रूपम देही यशो देही, रूप दे, सौंदर्य दे, शरीर सुदृढ ठेव, रोगापासून मुक्त कर, यश प्रदान कर. जे काम मी हातात घेऊन पुढे निघालोय देवा, त्या कामामध्ये मला यश दे, अशी प्रार्थना करावी. आणि भगवान शंकराला काय अर्पण करावं, सांब सदाय शिवाय, सांब सदा शिवाय नमः असं म्हणून भगवान शंकराला जल अर्पण करावं, आसन ग्रहण करावं. सांब सदाय शिवाय नमः पाद्यम समर्पयामी, सांब सदाय शिवाय नमः आरोग्यम समर्पयामी असं म्हणून भगवंताला पंचामृताचं स्नान घालावं, विधियुक्त पूजा करावी, नैवेद्य दाखवावं, धूपदीप दाखवावं. याच्यामध्ये माणसाचं मन आपोआप उत्थान पावतं आणि माणूस आपोआपच वाईट विचारापासून दूर होतो या पूजेने. नित्य नित्य भगवान भोलेनाथ शंकराच्या लिंगाची पूजा करावी आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं असं सांगितलं. यानंतर या सृष्टीखंडामध्ये कुबेराची सुंदर कथा आलेली आहे. कुबेराने भगवान भोलेनाथ शंकराची प्रार्थना केली, शंकराचीच केली, म्हणजे महादेवाची एकट्याचीच प्रार्थना केली. एकट्याचं जो रूप आठवलं आणि महादेवाचं एकट्याचं स्मरण केलं. स्मरण केल्याबरोबर भोलेनाथ पार्वती सोबत उमेसहित त्या ठिकाणी प्रगट झाले आणि कुबेराला सांगितलं, कुबेरा म्हणले डोळे उघड. डोळे उघडले कुबेराने, पाहतो तर काय, भगवान भोलेनाथ शंकराच्या शेजारी एक सुंदर स्त्री त्यांच्या बरोबरीने उभी होती, जोडीदार. तेव्हा कुबेरानं माता पार्वतीकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर असं वेगळ्याच दृष्टीनं तो पाहायला लागला. वेगळ्या दृष्टीनं, वेगळ्या नजरेनं पाहणारा माणूस कळतो की नाही आपल्याला, कळतो की नाही? कोणाला कळतो? कोणाला कळतो? स्त्रियांना कळतो, बायकांना कळतो, कारण बायकाकडेच पाहत असताना तशी दृष्टी होत असते. माता पार्वतीकडे तो पाहायला लागला, एकटक लावून एकसारखं असं एकटक लावून पाहत होता. तेव्हा माता पार्वतीला आला राग. माता पार्वतीने दर्भाची काडी घेतली आणि त्याचे डोळे फोडले आणि मग तो डोळ्यावर हात ठेवून रडायला लागला. म्हणला, शंकरा, ही कोण बाई आणली बघ, माझे डोळे फोडून टाकली देवा, मी एवढं तुझं तप केलं, ही कोण बाई सोबत आणली तू, कुठली आहे ही बाई, हिला आताच्या आत्ता इथून काढून टाक. रडायला लागला कुबेर. महादेवानं पार्वतीला म्हणाले, का बरं तू याचे डोळे फोडलंस? पार्वती माता म्हणाल्या, मग वाईट नजरेनं पाहते म्हणले माझ्याकडं. नाही, तू त्याच्या अंतःकरणात गेली नाहीस पार्वती, त्याच्या अंतःकरणात जाऊन पहा. ते वाईट नजरेनं नव्हतं पाहत. मग कुबेर तर तुला कुतूहलाच्या दृष्टीनं पाहत होता की भोलेनाथ तर स्मशान निवासी आहेत, वैराग्यवान आहेत, मग शंकराबरोबर कोण स्त्री असणार असं म्हणून तो कुतूहलाने तुझ्याकडं पाहत होता. आई जगात बाळाचे डोळे फोडते का? बाळ आईवर कधी वाईट दृष्टी करता का? पार्वती, तुझ्याकडून हे चूकच झाली. चल आता कुबेराचे डोळे दृष्टी परत आणून दे. मग माता पार्वतीला पटलं. मग माता पार्वतीने कुबेराच्या डोळ्यावरून हात फिरवलं आणि कुबेरास पूर्वदृष्टी प्राप्त झाली. अगोदरच्या सारखे डोळे आले आणि कुबेर माता पार्वतीची स्तुती करू लागला, भगवान भोलेनाथ शंकराची स्तुती करू लागला. तो
तो म्हणतो, हे माता पार्वती, तुम्ही भगवान शंकराच्या अर्ध्या अंगात वसलेल्या आहात, शक्ती स्वरूप आहात, मी तुम्हाला ओळखूच शकलो नाही, मला क्षमा करा. माता पार्वतीची सुंदर स्तुती कुबेराने केली. करुण स्वरामध्ये, खूप करुण स्वरामध्ये भगवंताची स्तुती करून भगवंताला प्रसन्न करून घेतलं. तेव्हा माता पार्वतीने भगवान शंकरांनी वरदान दिलं, जगातला सगळ्यात श्रीमंत तू होशील. वरदान दिलं कुबेराला. आणि म्हणून कुबेर मन्मथ उत्पत्तीचा अतिशय सुंदर विषय आलेला आहे. आता नीट ऐका. आता जास्त श्लोक घेणार नाही, जास्त वेळ पण लावणार नाही. सतीखंड आरंभ झालेला आहे. सतीखंड आज संपवायचं आहे आणि उद्या पार्वती खंड चालू होणार आहे. उद्या शंकराचं लग्न करायचं आहे आपल्याला, भोलेनाथाचं. भगवान भोलेनाथ, शिव महापुराण म्हणले की देवाचं, महादेवाचं लग्न असतं. आणि लग्नाचं सगळं आपल्याला, जर तुमची इच्छा असेल, कार्यकर्ते मंडळींची इच्छा असेल, तर महादेवाचं लग्न लावायला लागते, लग्नाची तयारी करायला लागते, ते सगळं दृश्य झाकी तयार करावी लागते. तुमची इच्छा असेल तर. माझं काही नाही, बिना झाकीची पण मी कथा करू शकते, काही अडचण नाही. पण तुमची इच्छा असेल तर आपण उद्या भगवान शंकराचं लग्न करायचं आहे, मग त्याच्या अगोदर सतीखंड पूर्ण करायला लागेल. म्हणून पट विषय सांगते सगळेजण, सगळे ऐका तुम्ही. मन्मथ उत्पत्ती. मन्मथ म्हणजे कामदेव. कामदेवाच्या जन्माची कथा आलेली आहे. ब्रह्मदेवानी अतिशय सुंदर आपल्या प्रत्येक संकल्पाद्वारे मनातून, नेत्रातून, जिभेतून, वाणीतून, आपल्या कानापासून पुत्र उत्पन्न केले. जसं की अश्विनी कुमार आहेत, दक्ष आहे, अत्री आहेत, है की नाही. हे सर्व ऋषी जे आहेत, सप्त ऋषी, हे ब्रह्मदेवानी संकल्प मात्रातून निर्माण केले. मग नारदजी पुढे कथा ऐकायला बसले होते आणि ब्रह्मदेव कथा सांगत होते. सांगताना ते म्हणाले, मन्मथाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो ऐक. माझ्या हृदयातून एक सुंदर पुरुष जन्माला आला संकल्पातून, ज्याचं नाव कामदेव होतं. त्याच्यासोबतच एक कन्या जन्माला आली, कामदेवाची बहीण, तिचं नाव आहे संध्या. आता नीट आहे का. शिवमहापुराण कथा खूपदा ऐकली असेल, पण हे विषय सुटतात सांगताना. आणि म्हणून तुम्हाला एक लई महत्त्वाचा बारीकीचा अभ्यास सांगायला लागले शिवमहापुराणातला. बारीक एकदम सूक्ष्म विचार आहे. संध्या जन्माला आली, एक पुत्र आणि एक कन्या सोबत जन्माला आले. संध्या ब्रह्मदेवासोबत ब्रह्मलोकामध्ये राहत होती. तरुण झाली, वयात आली आणि तिला इच्छा झाली, कामवासना निर्माण झाली. इच्छा झाली लग्न करण्याची. तेव्हा तिला दुःख झालं. ती म्हणते, मी देवकन्या आहे, मानव कन्या थोडीच आहे, लग्न करण्याची इच्छा मला का व्हावी, याचं दुःख झालं. आणि दुःखी होऊन ती ब्रह्मलोक सोडून पृथ्वी तलावरती आली आणि एका अरण्यामध्ये जाऊन तप करायचं म्हणून ठरवली. मला जी इच्छा निर्माण झाली, सामान्य माणसासारखा विचार जो आला, तो नाही यायला पाहिजे पुन्हा आयुष्यामध्ये. कामविकार मला त्रास नाही दिला पाहिजे, यासाठी तपश्चर्या करायची इच्छा होती तिची. पण आता ती तपश्चर्या करायची इच्छा होती खरी, पण जंगलामध्ये उगच फिरू लागली, इकडून तिकडं, तिकडून इकडं, तिकडून इकडं. मग आता काय करावं म्हणली, कसं तपश्चर्या करावं हेही तिला माहीत नव्हतं. अशी एकटी फिरत असताना सुंदर ती स्त्री कन्या, त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी आले आणि वशिष्ठ ऋषीशी त्या जंगलात भेट झाली तिची, संध्येची भेट झाल्याच्या नंतर ती वशिष्ठ ऋषीला वंदन करते, प्रणिपात करते आणि म्हणते, ऋषीवर, माझ्या जीवनामध्ये एक दोष घडला, माझ्या मनामध्ये लग्न करण्याची इच्छा झाली, या दोषातून मला मुक्त व्हायचं आहे, माझ्या मनाला कामविकार त्रास नाही दिला पाहिजे, याकरिता तप करायचं आहे. म्हणून आपण काय करा, मला अनुग्रह करा. तेव्हा भगवान भोलेनाथ शंकराची आराधना करा, कारण भोलेनाथ हे कामावर विजय पावलेले आहेत आणि म्हणून त्यांची साधना करा असं सांगून कानामध्ये प्रणव पंचाक्षरी मंत्र दिला, ओम नमः शिवाय, आणि सांगितलं साधना करा आणि निघून गेली वशिष्ठ ऋषी तिथून. मग संध्या तिथेच बसून राहिली. मग ओम नमः शिवायचा मंत्र जाप केला, 6 महिने तप केलं आणि 6 महिन्यानं भोलेनाथ प्रगट झाले. संध्याला म्हणतात, संध्या डोळे उघड, मी तुझ्या समोर आलोय. संध्यानं डोळे उघडले आणि पाहिले, महादेवाला पाहिली की तत म प करायला लागली. तिला बोलताच ना, कारण ज्या आराध्याची आराधना केली त्या आराध्य समोर आल्यानंतर किती खुशी होईल बरं. आता तुम्हाला जर कळालं काय, तुमच्या लक्ष्म्या बघायला मोदीजीच घरला येणार आहेत, कसं होईल बरं तुम्हाला सांगा बरं, कसं होईल.
तर मग होईल की नाही, कुठं मोदीजीला बसू, काय करू, कसं करू. अति खुशी झाली का माणसाला बोलायलाच सुधरत नाही. आणि जर बोलायला गेलं तर दुसरंच बोलून बसतंय माणूस. एक माणूस होता शेतकरी, शेतामध्ये नांगर मारत होता. नांगर मारताना गावातली माणसं पळत आली त्याच्याकडे. अरे येड्या चल म्हणले, चल लवकर पळत घरी. का? मग तुझ्या घरी पाहुणे येत आहेत. कोण पाहुणे येत आहेत? अरे बाबा तुझ्या घरी कोल्हापूरचा राजा यायला लागला म्हणले, चल लवकर. एवढी खुशी झाली कोल्हापूरचा राजा घरी येतोय म्हणून. तो शेतकरी जर पळत घरी आला, जर पळत. त्याची बायको भांडे घासत होती. तो म्हणला बायकोला, अगं दे म्हणला भांडे सोडून, चल म्हणला लवकर घरात, लवकर लवकर घरावर. काय झाले म्हणली बायको. तुला माहित आहे का म्हणे, मला खूप आनंद झालाय. काय झाले तुला माहिती आहे म्हणे, आपल्या घरी काय झाले, आपल्या घरी राजापूरचा कोल्हा येणार आहे, आतरंजी सतर. इतकं छान हसता राहुल भाऊ तुम्ही. गाई गडबडीमध्ये तो काय बोलला, अगं उठ उठ लवकर आवर म्हणे. त्याला म्हणायचं होतं आपल्या घरी कोल्हापूरचा राजा येतोय, सतरंजी आतर असं म्हणायचं होतं. पण ते काय म्हणलं म्हणून दाखवा बरं तुम्ही, तुम्हाला ते का बघू. हां हात पण तरी जरा ब्रेक लागलाच हो तुम्हाला, जरा दम घेतच म्हणलात तुम्ही नाही का. आता पटकन म्हणलीच नाहीत तुम्ही, त्याला प्रॅक्टिस करायला लागते खाली बसून. कोल्हापूरचा राजा आलाय आणि सतरंजी आतर असं म्हणायचं होतं. पण खुशी जास्त झाली होती ना, आनंदाच्या भारत तो काय बोलला, अगे म्हणे राजापूरचा कोल्हा आलाय, आतरंजी सतर. पटकन बोलून गेला. तसं त्या संध्येला झालं. तिला बोलताचही ना तर महादेवानी तिचं अंतःकरण जाणलं. देवाला कळतं तुमच्यावर कोण अन्याय करायला लागले, तुम्हाला कोण दुःख देत आहे, किती त्रास तुम्ही सहन करताय, त्याला सगळं कळतं. आणि आपल्याला कळत नाही की त्याला कळतं. आपण त्याच्यावर बोटं मोडतो. त्या देवाला कसं कळणार, देव कुट्ट बसला असल, कधी डोळे उघडून बघल, किती ईर्ष्या त्या देवाला बी. असं बोलतो जसं काय ते देव म्हणजे त्याच्याकडं काय तर आपले 1,00,000-2 लाख रुपये दिलेलेच आहेत, आपला बाकीदारच आहे असं आपण त्याला बोलतो. सगळं पाहतो साक्षी भाव. आपल्या संसारातली प्रत्येक गोष्ट, आपल्या सुखदुःखाचा साक्षीदार जर कोण असेल तर भोलानाथ. प्रत्येकाचा भाव त्याला कळतो, प्रत्येकाचा. आपणच वेडीत त्याच्यावर विश्वासच ठेवायला तयार नाहीत. तुम्हाला काय वाटते, आता तो इथं नाहीये, आपलं बोलणं, तुमची स्थिती तो ओळखत नाहीये का? सगळ्याचं तर मन जाणतो तो, सगळ्याच जाणतो. संध्येचं पण मन कळालं त्याला. प्रसन्न झाली संध्या. ते दिवस येईल का आयुष्यात का आपण खरंच देवाऱ्यातल्या महादेवाची पिंड जवळ घ्यावी, दुधातुपाचे अंघोळ घालावी आणि त्या देवाऱ्याच्या शेजारी प्रत्यक्ष भोलेनाथ अशी डमरू त्रिशूळ घेतलेले प्रगट झाले पाहिजेत, अशी स्थिती प्राप्त व्हावी. कलियुगात अशी साधना, असं तप करण्याकरिता त्याच देवाच्या पायात वेड होऊन माझ्यासारखे लोक निघतात. कधीतरी साक्षात्कार होईल का? कधीतरी त्याची एक झलक त्याच्या स्वरूपाच्या दर्शनाची मिळेल का? खायला काय मिळेल त्याचं काही म्हणजे विचार, काळजी नाही. चांगलं राहिलं मठ होईल का नाही त्याची काळजी नाही. सोनं चांदी लेवायला मिळेल का नाही त्याची काळजी नाही. पण प्रत्यक्ष परमात्मा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तरी मिळेल का? एवढी इच्छा आहे. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगते, परमात्मा असा प्रत्यक्ष जसे तुम्ही मला पाहताय, जसे मी तुम्हाला पाहते, भेटला पाहिजे, बोलला पाहिजे, प्रश्नाची उत्तर दिली पाहिजेत, सांत्वन केलं पाहिजे. असं ऐकलंय का जनाबाईला दळू लागत होता? ऐकलंय ना असं? जनाबाईला दळू लागत होता, जनाबाईच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होता, मुक्ताबाईला बोलत होता, मीराबाईला दर्शन द्यायला येत होता, मीराबाईंच्या बरोबर रासक्रीडा खेळत होता. हे उद्देश आहे जीवनाचं मूल. या उद्देशाला घेऊन जगले पाहिजेत. हे उद्देश पूर्ण झालं पाहिजे याच्यासाठी कथा, याच्यासाठी सत्संग,
याच्यासाठी रस्त्यानं जाणाऱ्या एखाद्या माणसाचं मन ओळखून जेवण करता का? तुम्हाला जीव घालू, कारण त्याच्यातही असेल कदाचित माझा महादेव. भाव जागृत झाले पाहिजेत. त्याला सगळं कळतं पण त्याला कळत नाहीये का, असा जो संशय मनामध्ये निर्माण होता, हा संशय आपल्याला त्याच्यापासून दूर करणारा असतो. आणि म्हणून संशयावनी घोर अनेक पाप नाही थोर. हे संशयाचं जे विनाशाला कारण ठरत असतं. म्हणून भगवंतावर संशय करू नका माऊल्यांनो. आपलं गरण, आपलं दुःख केवळ शंकराला सांगा, भोलेनाथाला सांगा, कृष्णाला सांगा. जो देव तुम्हाला आवडतो त्या देवाला सांगा. कारण निर्गुणात गेलात तर देवाला आकार नाहीच आहे, नाव नाहीच आहे. तो एकच आहे, पण सगुणात आल्यानंतर तो वेगवेगळी रूप धारण केला असेल. संधीची ती स्थिती कळाली. बडबडणारी संध्या. भोलेनाथ मनातल्या मनात तिला बघून हसतात. भोळी आहे संध्या, तू किती भोळी आहेस, तुला बोलता पण येत नाहीये मला बघून. भोळ्या भक्ताची स्थिती, अवस्था उत्तुंग असते. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. भोळा म्हणजे कसला भोळा? वेडसर का नाही, कलियुगाला आणि काळाला जिंकू शकतो असा तो भोळा. अशी भोळ्या अवस्थेत असलेली, जगाचं ज्ञान नसलेली भोळी संध्या. तिला बोलता येईना, शंकराची स्तुती करता येईना. आणि भगवंताने तिचा आत्मा, मन जाणलं, अंतःकरण जाणलं आणि सरस्वतीचं स्मरण केलं. भगवंताने आठवण केली सरस्वतीला, आवाहन केलं सरस्वतीचं. सरस्वती प्रगट झाली गुप्त रूपाने. भगवान शंकराला सरस्वती दिसते पण संध्येला दिसेना. इशाऱ्यामध्ये भगवंतानी सरस्वतीकडे पाहिलं शंकरांनी आणि सरस्वतीला सांगितलं, सरस्वती ही माझी भक्त आहे. मी प्रगट झालोय ना, तर मला बघून हिला कळे ना की काय म्हणावं देवाला आता, म्हणजे स्तुती कशी करा हिला समजे ना. आणि म्हणून तू काय कर, हिच्या जिभेवर जाऊन बस. हिच्या जिभेवर जाऊन बसलीस का मग ही माझी स्तुती करायला लागेल. संध्येच्या जिभेवरती माता सरस्वती आरूढ झाल्या आणि काय सुंदर श्लोक संध्येच्या मुखातून बाहेर जायला लागले. संध्या भगवान भोलेनाथ शंकराची अत्यंत सुंदर स्तुती करायला लागली. अतिशय सुंदर स्तुती करू लागली आणि भगवान शंकराची स्तुती करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतली. तेव्हा भोलेनाथ प्रसन्न झाले. वास्तविक मला ते श्लोक म्हणायचे पण माझंच कंठ दाटून आलंय म्हणून मला म्हणता येईना झालेत. मी उद्या काही श्लोक सुरुवातीलाच. आणि अतिशय सुंदर मग संध्येला वरदान दिलं. म्हणली संध्या सांग तुला काय हवे. ती म्हणाली प्रभू म्हणली माझ्या मनामध्ये विकार आलेत आणि मला याच्यानंतर परत कधी विकार नाही आले पाहिजे, पापदृष्टी नाही झाली पाहिजे. माझी जे माझा हक्क आहे, ज्याच्यावर माझा अधिकार आहे, ते अधिकार संपन्न जीवन जगत असताना दुसऱ्या वस्तूवर माझं दृष्टी नाही गेली पाहिजे. किती सुंदर मागणं आहे माऊल्यांनो. आपण आपल्या घरात जगत असताना आहे ना, दुसऱ्या कोणाचा नवरा असेल, दुसऱ्या कोणाचा पुरुष असेल तर त्याच्याकडे पाहिल्यानंतर दृष्टी आपली कधीतरी मनामध्ये विकार येऊन जातो. हे त्याच्यावर मात आहे. शिवमहापुराण हे शिकवते तुम्हाला आम्हाला. कधीतरी मनामध्ये तो असा नकळत येऊन जाणारा विचार, कदाचित आपल्या वर्गातला जुना कोणी मित्र असेल, कदाचित आपल्या वर्गातला किंवा आपल्या माहेराकडचा कोणी असेल, तो एकदम अचानक समोर आल्याच्या नंतर जे मनामध्ये वासना निर्माण होते त्याच्यावरती विकार करण्यासाठी ही कथा आहे माऊल्यांनो. इतकं बारीक लक्ष देऊन ते ऐकायला लागते आणि ते संध्येचं चरित्र ऐकल्याच्या नंतर आपल्या जीवनात ते काय संदेश देऊन चालले हे कळायला पाहिजे. असा जो सूक्ष्म रूपाने विकारमध्ये दडून बसलेला आहे अंतःकरणामध्ये, त्याला सुद्धा बाहेर काढायचं, तेव्हा भगवंताची प्राप्ती आहे. कितीही दृष्टी, कितीही डोळे पवित्र करून या जगामध्ये चालावं लागत असेल, किती सूक्ष्म बुद्धी झाली पाहिजे. जगतामध्ये ज्याच्याकडे पाहिलं त्याच्याकडे फक्त तो शिव आहे, भोलेनाथ आहे, परमात्मा आहे, देवच आहे, सगळीकडे भरून उरलंय म्हणून पाहावं लागत असेल. हे ते आहे, त्याच्याशिवाय समाधान नाही आहे.
तर हे मन असं आहे नाही तिथं जातं आणि जे स्थिती आहे शांत मनाची ती भंग पावते आणि अशांती जीवनामध्ये पसरते, कलह निर्माण होतो, आपल्या जवळ असलेली शांती भंग पावते ते याच गोष्टीमुळे। भोलेनाथ म्हणतात या शरीराचा त्याग कर संध्या। कशी त्याग करू? देवाने सांगितलं तिला, मेधातिथी नावाचे ऋषी आहेत ते यज्ञाला बसलेले आहेत, तू जा आणि त्या यज्ञामध्ये देह समर्पित कर, हे देह मलिन झालेले, ह्या देहाचा त्याग करून नवीन देह धारण कर। तेव्हा संध्या गेली सूक्ष्म शरीराने, ती तिथे गेली, मेधातिथी डोळे झाकून यज्ञात बसले होते, तिने यज्ञकुंडामध्ये आपलं शरीर अर्पण केलं, तिचं शरीर अग्निज्वाळाच्या द्वारे यज्ञात जे अग्निज्वाळा तयार झाल्या होत्या त्या अग्निज्वाळाद्वारे तिचं शरीर गेलं पितृलोकामध्ये। आता नीट आहे का, किती सुंदर कथा आहे बघा। कुठं गेलं तिचं शरीर? अग्निज्वाळाद्वारे पितृलोकात गेलं। पितृलोकात गेल्यानंतर पितृलोकाने तिच्या शरीराचे 2 भाग केले आणि ते 2 भाग सूर्याला अर्पण केले। सूर्याने त्या 2 शरीराच्या भागाचा स्वीकार केला, संध्येच्या शरीराचं। आता का केलं त्याचं कारण आहे, आता नीट ऐका हा, किती सुंदर इतिहास आहे बघा। सृष्टी निर्माण केली, सूर्याच्या भोवताली पृथ्वी फिरली पाहिजे आणि 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र असं ब्रह्मदेवानी ठरवलं, पण डायरेक्टच रात्र आणि डायरेक्टच दिवस व्हायचा अगोदर। म्हणजे तुम्हाला कळते का, 6 वाजले की डायरेक्टच अंधार पडून जायचा असा, आणि पहाट झाली का लगेच असं गपण्या सूर्याचा प्रकाशाचा स्पीडमध्ये प्रक्रिया व्हायची ते पृथ्वीची। आणि ती पृथ्वीची प्रक्रिया थांबविण्याकरिता स्लोमध्ये घेण्याकरिता मावळत 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 प्रकाश कमी होत रात्र झाली पाहिजे आणि उजेड होत 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 पहाट होत 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 दिवस झाला पाहिजे, यासाठी संध्येचं शरीर सृष्टीच्या कामाला आलं। संध्येच्या शरीराचं सृष्टीच्या कार्यामध्ये अत्यंत मोलाचा कार्यभाग आहे। संध्या 2 शरीर तिचे झाले, शरीराचे 2 भाग केले, एक प्रातः संध्या झाली, एक सायं संध्या झाली, संध्याकाळ आणि अरुणोदय पहाट, प्रातः संध्या जिला म्हणतो आपण। मग आता तुमचा असा प्रश्न असेल का बाबा हे एवढं करायची गरज काय होती, ही प्रातः संध्या सायं संध्या काय गरज होती असा तुमचा प्रश्न असेल, तर त्याचं उत्तर असं आहे का भविष्यामध्ये पुढे हिरण्यकशिपूने हिरण्याक्षा नावाचा राक्षस जन्माला येणार होता आणि त्याला मारण्यासाठी जो समय हवा होता तो समय ना दिवसाचा ना रात्रीचा, ना दाराच्या आत ना दाराच्या मध्ये, म्हणजे घराच्या आत ना बाहेर, ना नरानी न पशुनी, हे जे वरदान होतं त्या वरदानामध्ये एक संध्येचा कालावधी पाहिजे होता भगवंताला, म्हणून तिच्या शरीराद्वारे भगवंतानी प्रातःसंध्या आणि सायं संध्या निर्माण केली। सृष्टीमध्ये केवढं मोठं संध्येचं शरीर, दुसरं शरीर प्राप्त झालं, अरुंधतीच्या रूपाने वशिष्ठ ऋषींची पत्नी बनली आणि संध्येचा उद्धार झाला। अतिशय सुंदर संध्येचा उद्धार झाल्याच्या नंतर यानंतर पुढं शिवमहापुराणामध्ये कामदेवाची फजिती केली तो विषय आलेला आहे। भगवान भोलेनाथ शंकराची परीक्षा पाहण्यासाठी कामदेव त्या ठिकाणी गेला, त्या कामदेवाला बसूच देईना इंद्रदेव, जा शंकराला हे कर, जा शंकराच। मग कामदेवाची फजिती झाली, भोलेनाथ काही तिथून हल्ले नाहीत, तिथून निघून आले आणि तिथून निघून आल्याच्या नंतर कामदेव येऊन इंद्राला सांगतो की मी शंकरावर माझं काही चाललं नाही, शंकर भोलेनाथ परमात्मा कामदेव जिंकलेले आहेत। पुढे ब्रह्मदेव सांगू लागले शंकराला लग्न करण्याकरिता आम्ही आग्रह केला, पण भोलेनाथ म्हणतात की मी लग्न कोणाशी करू। तेव्हा भगवान शंकराच्या वामांगी असलेली शक्ती, त्या शक्तीला आम्ही आवाहन केलं, शक्ती प्रगट झाली, तिने सांगितलं कोणाच्या घरी जन्माला येऊ, आणि ब्रह्मदेवाने तिला सांगितलं की हे माता तुम्ही दक्षाच्या घरी जन्माला या। तेव्हा शक्तीने सांगितलं का जन्माला येऊ, ब्रह्मदेवाने आपली समस्या मांडली, तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये संप्रदायातले फडकरी गडकरी महिलांना तुच्छ मानणारे लोक बरेच आहेत, बाईला अधिकार नाही, बाईला काही की नाही, बाईला हे नाही, बाईला ते नाही म्हणणारे लोक खूप आहेत। पण मी सांगते तुम्हाला ब्रह्मदेव भवानीला शरण गेल्यान काय म्हणतात माहिती आहे का, हे मा भवानी
जोपर्यंत तुम्ही अवताराला येणार नाही तोपर्यंत नारींचं कुळ स्थापित होणार नाही, आणि स्त्रियांचं कुळ जोपर्यंत स्थापित होणार नाही तोपर्यंत पृथ्वीचा वाढवा, पृथ्वीवरच्या माणसांचा वाढवा दिडवा होणार नाही, मानव प्रजाती निर्माण होणार नाही. मी सृष्टी निर्माण केली खरी, बे एक बे असंच राहायला लागली, बे दुनी चार होत नाहीये का? महिलाच जन्माला येत नाहीयेत, स्त्रियाच जन्माला येत नाहीयेत. आणि म्हणून तुम्ही दक्षाच्या घरी जन्माला या अशी विनंती केली. तेव्हा भवानीने आश्वासन दिलं, ठीक आहे मी जन्माला येईन. आणि दक्षाला जाऊन सांगितलं तू तप कर. 12 वर्ष आदिशक्तीचं तप केलं आणि मग त्यांच्या घरामध्ये आदिशक्ती स्वरूपा माता सती प्रगट झाल्या. आणि माता सती सर्व कन्यांमध्ये दक्षाला अत्यंत प्रिय होत्या. हळूहळू माता सती मोठ्या झाल्या. दक्षाच्या घरी ज्या वेळेला माता सती जन्माला आल्या तेव्हा दक्षाच्या मनामध्ये इतिहास ऐकून एक रोष बसलेला होता शंकराच्या प्रती, जे की मी पहिल्या दिवशी कथेत सांगितलेलं आहे तुम्हाला. नाही, मला वाटतं काल सांगितले. पहिल्या दिवशी तर महात्म्यच झालं. ब्रह्मदेव खोटं बोलले शंकराला, म्हणून शंकराने काय केलं होतं ब्रह्मदेवाचं? महिला मंडळ विसरलात का इतक्या लवकर? देवा, पोटाच्या आतड्यात आणून मी कथा सांगायली, मग तुम्ही डायरेक्ट ठिकाणा ऐकून ह्याकांना सोडून देताय. हा, एकाला तरी लक्षात राहिले नशीब माझं. काय केलं होतं शंकराने? 5 मुख होती. कोणाला? ब्रह्मदेवाला. एक मुख छेदन केलं होतं, एक मुख तोडून टाकलं होतं खडगाने. आणि त्याचा राग दक्षाला होता, माझ्या वडिलांचं एक मुख शंकरानं कापलंय म्हणून शंकराचा राग होता. आणि म्हणून शंकराला देव मानायचं नाही, शंकराची पूजा करायचं नाही, शंकराचा संप्रदाय वाढू द्यायचं नाही, असा द्वेष मनामध्ये घेऊन दक्ष जगत होते. पण त्यांचीच कन्या आदिशक्ती स्वरूपा सती भगवान भोलेनाथ शंकराला प्रतिरूपानं वरायचंय म्हणून दररोज शिवलिंगाची पूजा करायला लागली. दक्षाला कळालं. दक्षाने सतीला खूप साऱ्या सजा दिल्या, शिक्षा केली, पण सती काही ऐकेना. आणि मग एका दिवशी ब्रह्मदेव त्याच्या घरी आले आणि सांगितले, म्हणले दक्षा तू काही जरी केलं तर सती शंकराचीच आहे, तुला तिला द्यावं लागेल, तुला पर्याय नाही. मग बळेच इच्छा नसताना शंकराबरोबर सतीचं लग्न लावून दिलं. सतीबरोबर विवाह झाला. परमात्मा गेले सतीबरोबर कैलाशामध्ये. नंदीने अत्यंत सुंदर स्वागत केलं आणि संसार सुरू झाला. दक्षाच्या घरून सती आली आणि सती आपल्या वडिलाच्या संस्काराला घेऊन आल्या कारणाने नेहमी खटके उडायचे हिचे पतीबरोबर. काही गोष्टी शिकवायला जायची. भोलेनाथ फक्कड महात्मा अंगाला विभूती लावून बसायचे. संसार कसं करावं, काय जिम्मेदारी असते, काय असते, काही नाही. भेटल ते खायचं, मिळेल ते जागे झोपी जायचं. सहज जीवन, सहज समाधीत जगणारे. आणि अट्टहास करून माता सती भगवान शंकराला संसारामध्ये ओढून आणायचा प्रयत्न करायची. असंच होतं की खरं घरात. आमच्या नवऱ्याला काही कळतच नाही, आमच्या नवऱ्याला काही कळतच नाही. सगळ्या सती असंच म्हणत असतात शंकराच्या. देवाचा काय आणि तुमचा काय सारखाच आहे की संसार. आता झालं असं की एका दिवशी नंदीवर बसून सतीला घेऊन चालले होते आणि दंडकारण्यामध्ये प्रभू रामलीला करत होते. सतीनं पाहिलं आणि परीक्षा घ्यायची ठरवली. भोलेनाथाने सांगितलं नको करूच असं, पण सती ऐकली नाही. सीतेचं रूप धारण करून बसली. भगवंतांनी सांगितलं, हे माता तुम्ही इथे का थांबलात, इथून निघून जा. आणि ओळखल्या कारणाने सती माता रामप्रभूला वंदन करून निघून गेल्या. पण सती माता जेव्हा कैलाशात निघून गेल्या तेव्हा भोलेनाथ त्यांच्यावर नाराज झाले. किती? 87,000 वर्ष. 87 तास नाही, 87 मिनिट सुद्धा थांबणं होत नाही आपल्या नवऱ्याला आपल्यावर विनमुख होऊन. 87,000 वर्ष तपश्चर्येमध्ये गेले. लोक म्हणतात, बरेच मोठा प्रश्न आहे हा, गहन प्रश्न आहे, गहन विषय, बारीक विषय, चिंतनीय विषय आहे. लोक म्हणतात की 87,000 वर्ष सतीला शंकराने डोळे उघडून समाधीतून बाहेर येऊन का नाही पाहिले. त्याचं कारण होतं असं की सीता माईला प्रभू आई मानत होते, आई मानत होते. सीतेला कोण? महादेव. रामाला वडिलाच्या समान, पिता समान मानत होते. आता पत्नी जेव्हा आई झाली, आईच्या रूपात आली, एक क्षणासाठी का होत नाही
पत्नी आई झाली म्हणून आता तिला स्पर्श करता येत नाही, तिला पाहता येत नाही, तिला पत्नी म्हणून तिचा अधिकार देता येत नाही, म्हणून तिला दुखवायचंही नाही, तिला बाहेर कुठं जा निघून बी म्हणायचं नाही, इथंच का राहत नाही, राहू जात कैलाशात, पण डोळे उघडून पाहायचं नाही, म्हणून 87,000 वर्ष समाधीत भोलेनाथ गेले. 87,000 वर्षानंतर डोळे उघडले आणि माता प्रसन्न झाल्या की डोळे उघडले, देव आता तरी स्वीकारतील, तेव्हा तरी स्वीकारतील, पण ते देव काही तिला स्वीकारेनात. मग ती आकाशातून चंद्र आणि त्याच्या पत्न्या जाताना पाहिली आणि हे कुठे चाललेत म्हणून प्रश्न विचारलं, तेव्हा सांगितलं तुझ्या वडिलाच्या घरी यज्ञ चालू आहे, तिथे चाललेत, मीही जाते, तू नको जाऊस. भगवान भोलेनाथ सांगतात पण माता सती गेल्या आणि तिथे शंकराचा अपमान पाहिल्या. शंकराचा अपमान पाहिल्यानंतर माता सतीला ते सहन झालं नाही. दक्षाच्या घरी जे यज्ञ चालू होतं, सगळ्याच्या नावाने हविषान्य ठेवलेलं होतं, सगळ्यांचं आसन मांडलेलं होतं, पण शंकराचं आसन मांडलेलं नव्हतं आणि हे अपमान तिला सहन झाला नाही. माता सती इतकं सुंदर आहे शिवमहापुराणामध्ये विषय. ज्या स्त्रीचा पती मनातून तिचा त्याग करतो तिचं राहणं आणि मरणं सारखंच आहे, ती जगून उपयोग नाही, ती मेल्यातच जमा आहे, तिचं जगणं म्हणजे अत्यंत वाईट जगणं आहे. ती माता सती म्हणतात माझ्या पतीने माझा त्याग केला का तर मी त्यांचं सांगितलेलं ऐकलं नाही, मी मर्यादेचं पालन केलं नाही. शंकराने मला सांगितलं होतं रामाची परीक्षा पाहू नको, ते देव आहेत, पण देवावर सुद्धा संशय मी घेतला. हे विष्णू नारायण आहेत का, हे देव आहेत, तर यांची पत्नी कुठं गेली यांना कसं कळत नाही, हे मानवलीला का करतायत तर यांना का कळत नाहीये, म्हणून मी यांची परीक्षा पाहिली आणि माझे पती माझ्यावर रुष्ट झाले. खूप सूक्ष्म आहे, खूप बारीक आहे. आपल्या घरात हे सगळे प्रसंग घडत असतात. रामायण, महाभारत, शिवमहापुराण, भागवत कथा, सर्व कथा आपल्याला तुम्हाला आम्हाला दिव्य संदेश देऊन जातात. आपण नवऱ्याचं नाही ऐकलं की नवरा रागावतो, बोलत नाही महिन्याच्या महिने, दुःख होतं, त्रास होतो, तो त्रास माता सतीला भोगावा लागला. माता सती दुखावल्या गेल्या आणि यज्ञामध्ये त्यांनी सर्व समाजाला, सर्व देवतांना साक्ष मानून इथे जे जे साक्षीदार आहेत माझ्या भोलेनाथाचा अपमान पाहणारे त्या सगळ्यांना हे सगळं भोगावं लागेल असं सांगून मातेनं यज्ञामध्ये उडी टाकल्या आणि मातेचं शरीर त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित झाला. योगाग्नीद्वारे मातीनं आपला देहत्याग केला. शंकराला ही गोष्ट कळाली, राग आला, एक जटा उपटली आणि त्याच्यातून वीरभद्र जन्माला आले. वीरभद्र 56 कोटी शिवगण घेऊन दक्षाच्या घरी आले. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला, दक्षाचं शिरच्छेदन केलं. भोलेनाथ मात्र उदास होऊन सतीच्या जळालेल्या शरीराला घेऊन यात्रा करू लागले. भगवान शंकराला त्या स्थितीतून बाहेर काढण्याकरिता विष्णुदेवांनी आपल्या सुदर्शन चक्राद्वारे त्या शरीराचे 51 तुकडे केले. ते 50 तुकडे जिथे जिथे शरीराचे पडले त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाली. शेवटचा एक जो शरीराचा भाग होता तो लंकेत जाऊन पडला, श्रीलंकेमध्ये, तिथेही शक्तिपीठ निर्माण झालं. भोलेनाथ क्रोधावले, पण त्या रागाला सामोरं जाऊन या संपूर्ण सृष्टीवर दया करा भोलेनाथ, दक्षाला उठवा अशी विनंती केली. तेव्हा एका मेलेल्या मेंढीचं शिरच्छेदन करून दक्षाला बसवलं आणि दक्षाला उठवलं गेलं. दक्षाला उठवलं कारण तो प्रजापती आहे, कारण तो सृष्टीचं काय करतो, संचालन करतो आणि त्या संचालनाकरिता त्याची आवश्यकता होती म्हणून केलं. पण आता भोलेनाथ उदास झाले आणि कुठेही दरी कपारीमध्ये जाऊन तप करायला लागले, तपस्या करायला लागले. आता भोलेनाथांचं लक्ष सृष्टीवर राहिलं नाही. दोनही देवांना भोलेनाथाची काळजी पडली, काय करावं. आता पुन्हा आदिशक्तीला आवाहन करणार, पुन्हा बोलवणार असं ठरवलं आणि इथे सतीखंड समाप्त होतो. उद्या पार्वती खंड आरंभ होणार. उद्या माता पार्वतीचा जन्म, माता पार्वतीचं बालपण, माता पार्वतीची तपश्चर्या आणि तदनंतर भगवान भोलेनाथाचा विवाह सोहळा उद्याच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत. अत्यंत सुंदर कथा आहे. लक्ष्मीचा सण संपला, उद्या सगळं मंडप भरलं पाहिजे, नाहीतरी उद्या देवाचं लग्न आहे आणि मग लग्नाला म्हणलं की सगळ्या बायका येतातच. देवाचं लग्न लावायचं आहे, गजाननाचा जन्म पाहायचा आहे, गणेशोत्सव चालू आहे. एवढा सुंदर, अतिशय सुंदर पर्व काळ आहे. उद्या सुंदर सुंदर साड्या घालून छान छान तयार होऊन भगवान भोलेनाथाच्या लग्नाला सर्व मौल्यांनी यायचं आहे. ओम नमो नारायणा. आदेश आदेश आदेश.